बोधराज मानको 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 बोधराज बोधराज मानको बोधराज मानको बोधराज मानको बोधराज पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय संत एकनाथ महाराज की जय मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरिः जेने पंढरी सारिखाची अपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग घातला पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती धर्मरक्षणाकारणे साधू होताती अवतरणे जगा लावावी सत्पंथी हेची साधूची पैकृती एका जनार्दनी साधू हृदयी वसे ब्रह्मानंदो धर्मरक्षणाकारणे साधू होताती अवतरणे पवित्र भूमी पैठण नगरीमध्ये संत एकनाथ महाराजांच्या चरित्राचं आपण चिंतन करीत आहोत. हे करत असताना ही पैठण नगरी काय आहे, या पैठण नगरीची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण ऐकून आलो. हे ऐकल्यानंतर ज्या पैठण नगरीमध्ये एकनाथ महाराजांचा अवतार झाला त्याच पैठण नगरीची पूर्व परंपरा पाहत असताना एकनाथ महाराजांच्या चरित्राची सुरुवात ज्या भानुदास महाराजांच्या पासून होते त्या भानुदास महाराजांच्या चरित्राचं चिंतन आपण करून आलो. पुढे भानुदास महाराजांच्या कुळामध्ये ज्या एकनाथ महाराजांचा जन्म होतोय त्या भानुदास महाराजांच्या पोटी चक्रपाणी महाराजांचा जन्म होतो. चक्रपाणी महाराजांच्या पोटी सूर्यनारायण महाराजांचा जन्म होतो आणि त्या सूर्यनारायणांच्याच पोटी एकनाथ महाराजांचा अवतार होतो. अशा पद्धतीची एक परंपरा एकनाथ महाराजांची आपण ऐकली. एकनाथ महाराजांचा अवतार म्हणजे नेमकं काय याचा थोडासा तात्विक अर्थ आपण पाहिला. हे पाहिल्यानंतर एकनाथ महाराजांचं बालपण कसं आहे, एकनाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये गुरुभेटीची तळमळ कशा पद्धतीची लागते आणि मग त्या गुरुभेटीच्या तळमळीचं पर्यवसन सद्गुरू भेटीमध्ये कशा पद्धतीने होतं, जनार्दन स्वामी महाराजांची भेट देवगिरीच्या किल्ल्यावर कशा पद्धतीने होते आणि तिथं काय गुरुसेवा केली, त्याच्यातून गुरुकृपा कशी झाली, गुरु दत्तात्रेयांचा साक्षात्कार कसा होतो,
एकनाथ महाराजांना श्रीभंजन पर्वतावर जनार्दन स्वामी अनुष्ठानाला का पाठवितात? ह्या अनुष्ठानामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन सर्पाच्या माध्यमातून कसं होतं? त्या एकनाथ महाराजांना अनुष्ठानाच्या वेळेला सर्पांनी वेटोळा मारावा आणि त्याच वेळेस त्या शेतकऱ्यांनीही ते पाहावं आणि त्याच्यातून त्या सर्पाच्या मधून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रगटीकरण व्हावं आणि त्याचं दर्शन एकनाथ महाराजांच्या बरोबर त्या शेतकऱ्यालाही व्हावं. तो शेतकरी विचार करतो, मी माझ्या जीवनामध्ये फार काही पुण्य केलं नाही, फक्त एकच केलं, एकनाथ महाराजांची सेवा केली. एकनाथ महाराजांच्या सेवेचं फळ असं झालं की मला साक्षात श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं. पुढे जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना तीर्थयात्रेला जाऊ म्हणून त्र्यंबकेश्वरला घेऊन येतात. येत असताना रस्त्यामध्ये चंद्रभटाची गाठ कशी पडते, त्यांच्याकडून चतुश्लोकी भागवताचं चिंतन कसं घडतं, पुढं आल्यानंतर पंचवटीमध्ये चतुश्लोकी भागवताचा ओविवृद्ध अशा पद्धतीचा ग्रंथ एकनाथ महाराजांची पहिली वाङ्मयी निर्मिती कशी होते हे आपण काल ऐकून आलो. माघारी ज्यावेळी जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांना घेऊन देवगिरी पर्वतावर येतात तेव्हा पाठीमागून चंद्रभटी येतो आणि त्या चंद्रभटाची झालेली विधी अवस्था तिथं समाधिस्थ होत असते. चांद बोधला आहेत अशा पद्धतीचा विचार आपण काल केला. एकनाथ महाराज तीर्थयात्रेला जातात, तीर्थयात्रा करून पैठण नगरीमध्ये येतात आणि पैठणमध्ये आल्यानंतर एकनाथ महाराजांचा विवाह संपन्न होतो आणि विवाह झाल्यानंतर एकनाथ महाराजांच्या प्रापंचिक जीवनाला सुरुवात होते. एखाद्या माणसाचा संसार कसा असावा त्याच्या काही भूमिका काल आपण सरते शेवटी पाहिल्या होत्या. पती पत्नीतलं नातं काय असावं, एकनाथ महाराजांचा आणि गिरिजाबाईचा संसार कशा पद्धतीने चाललेला आहे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता ही ज्ञानेश्वर महाराजांची पतिव्रतेची संबंधातली व्याख्या कशा पद्धतीने आहे हे आपण काल पाहिलं. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये रामचंद्र प्रभू आणि सीतामाईचं वर्णन करत असताना ज्या काही ओव्या दिलेल्या आहेत त्या फार गोड आहेत, ज्या तंतोतंत एकनाथ महाराजांच्या प्रपंचाशी लागू पडतात. एकनाथ महाराज सांगतात की श्री रामचंद्र हे फूल आहेत तर त्याच्यातला सुगंध म्हणजे सीतामाई आहे. श्री रामचंद्र हे साखर आहे तर त्याच्यातली गोडी म्हणजे सीतामाई आहेत. मला वाटतं हेच दृष्टांत एकनाथ महाराज आणि गिरिजाबाईंच्या बाबतीत लागू पडतात. एकनाथ महाराज फूल आहे तर त्याच्यातला सुगंध म्हणजे गिरिजाबाई आहेत. एकनाथ महाराज साखर आहे तर त्याच्यातली गोडी म्हणजे गिरिजाबाई आहेत. याचा अर्थ गोडी जशी साखरेला सोडून कधी राहणं शक्य नाही, सुगंध जसा फुलाला सोडून राहणं शक्य नाही, तसं जिथं जिथं एकनाथ महाराज तिथं तिथं गिरिजाबाई अशा पद्धतीचा एक अत्यंत उत्तम प्रपंच दोघांचा चालू आहे. प्रपंचामध्ये माणसाने कसं स्थिर असावं, कसं स्थितप्रज्ञ असावं हे एकनाथ महाराज पदोपदी आपल्या पत्नीला सांगतायत. प्रपंच म्हटलं की सुखदुःखाचे प्रसंग येत असतात म्हणण्यापेक्षा सुखदुःखाचं मिश्रण जिथं आहे त्यालाच प्रपंच म्हटलं जातं. एक घटना सुखाची असते तर दुसरी घटना दुःखाची असते आणि म्हणून सातत्याने सुखस्य अंतरम दुःखम दुःखस्य अंतरम सुख अशा पद्धतीचं प्रपंचामध्ये हे सुख आणि दुःखाची चढाओढ चालू असते. त्याच्याशिवाय जीवन नाही अशा पद्धतीचा एक उपदेश एकनाथ महाराजांनी आपल्या पत्नीला करावा. आलेल्या अतिथींचा सत्कार करणं, अतिथी देवो भव ही वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये असावी. घरातली बाई चांगली असेल तर घर चांगलं असतं. एक साधा व्यवहारातला नियम आहे. आम्हाला कोणालाही चहाला घेऊन जाऊ वाटतो नाही असं नाही, पण केला पाहिजे की घरात चहा केला पाहिजे. बऱ्याचदा आम्हालाच बाहेर चहा प्यावा लागत असेल तर बाहेरच्याला घरी आमंत्रण कसं देता चहाचं? 10 रुपयाचा 7 रुपयाला असं नाही तर 7चा 10 कसं होणार? आणि म्हणून एकनाथ महाराज सांगतात की कोणत्याही संसाराला घरातली स्त्री ही फार भक्कम पाहिजे. संसाराचं वैभव, संसाराचं भूषण ही घरातली स्त्री असते. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः ही भारतीय संस्कृती आहे. जिथं स्त्रीचा सन्मान होतो तिथं भगवान परमात्मा रमन्ते, तो देव रममान होत असतो. एकनाथ महाराजांच्या घरामध्ये गिरिजाबाईला तेवढाच सन्मान आहे आणि गिरिजाबाईकडून सुद्धा एकनाथ महाराजांना तेवढाच सन्मान आहे.
मी काल सुखी संसाराची सूत्र काही सांगत होतो. एकमेकाला समजून घेण्याचा कसा प्रकार आहे हा मी काल बोलत होतो. अशा पद्धतीने हा एकनाथ महाराजांचा प्रवास सुरू आहे. एकनाथ महाराजांची गुणवैशिष्ट्य काय आहेत, एखाद्या प्रापंचिक माणसाने प्रपंचामध्ये कसं असावं, केशवकृत एकनाथ महाराजांचं जे चरित्र आहे त्याच्यामध्ये केशवांनी वर्णन केलंय. केशवजी सांगतात, शांती क्षमा धैर्य स्थिती, शांती क्षमा धैर्य स्थिती, त्याही वरी उत्कर्ष भक्ती, निर्द्वंद्व सहिष्णुता सहनशक्ती, भूषणे शोभती नाथासी, भूषणे शोभती नाथासी. केशवजी सांगतात की ही भूषण आहेत एकनाथ महाराजांची. काय भूषण आहेत? शांती, क्षमा, धैर्य, उत्कर्ष भक्ती, निर्द्वंद्वता, सहिष्णुता, सहनशक्ती, ही एकनाथ महाराजांच्या ठिकाणी असलेली भूषण आहे. माणसाचं हे भूषण आहे. माणसाकडे काय असावे? शांती असावी. माणसाकडे काय असावं? क्षमा असावी. माणसाकडे काय असावं? धैर्य असावं. माणसाकडे काय असावं? निर्द्वंद्वता असावी, सहिष्णुता असावी, सहनशक्ती असावी आणि उत्कर्ष भक्ती, भक्तीचा उत्कर्ष. उत्कर्ष या शब्दाचा अर्थ आहे वाढ. एकनाथ महाराजांची ही स्वभाव वैशिष्ट्ये आहेत, गुणवैशिष्ट्ये आहेत. मी जरा आणखीन पुढे बोलतो. एकनाथ महाराजांकडे शांती होती या म्हणण्यापेक्षा सुद्धा शांतीला सुद्धा जिथं शांतता मिळते ते एकनाथ महाराज आहेत. शांतीला सुद्धा जिथं शांत राहता येतं, क्षमेला सुद्धा जिथं स्थिर राहता येतं, धैर्याला सुद्धा जिथं स्थित होता येतं ते एकनाथ महाराज आहे. ही सगळी, मी आणखीन पुढे बोलतो, या गुणांना मिळविलं एकनाथ महाराजांनी असं म्हणण्यापेक्षा ही गुण एकनाथ महाराजांच्या जवळ येऊन राहायला आली असं म्हणा. या गुणांना वसती स्थान एकनाथ महाराजांचं जीवन आहे. रामायणाच्या संबंधाने एके ठिकाणी असं वर्णन केलंय भवभूतीने की रामचंद्र प्रभूंच्या गुणांचं काय वर्णन करावं. उपासित लोकाय उपशिक्षितात म्हणे हे सांगत असताना अभिवादनशीलस्य नित्य वृद्धोपसेविना असं रामचंद्र प्रभू आहेत. आणि मग एके ठिकाणी भवभूती असं सांगतात की प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी सगळी गुण आहेत, सर्व गुण प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी आहेत, पण त्या गुणांच्या ठिकाणी एक अवगुण आहे म्हटले. रामचंद्र प्रभूंच्या ठिकाणी सगळी गुण आहेत पण त्या गुणांच्या ठिकाणी एक अवगुण आहे. काय अवगुण आहे? या गुणांच्या ठिकाणी एकच अवगुण आहे की ही सगळी गुण एकटा रामाच्याच ठिकाणी येऊन राहिली, हाच अवगुण आहे, दुसरं काही नाही म्हटले. या गुणांना दुसरी जागा सापडत नाही. हो, ही सगळी शांतता, धैर्यता, सहनशक्ती, सहिष्णुता ही सगळी एकनाथ महाराजांच्या जवळ येत आहेत. भूषणी शोभती नाथासी, केशवजी सांगतात हे भूषण आहेत. माणसाच्या अंगावर कोणती भूषणं असावी? बाह्यभूषणं वेगळी आणि अंतर्भूषणं वेगळी. भूषण या शब्दाचा अर्थ काय? आमचे गुरुजी, मी पाठशाळेमध्ये शिकत असताना गुरुरी भाऊ एक वाक्य फार छान सांगायचे. एखादा विद्यार्थी जर अभ्यास करायला लागला आणि आपण म्हटलं हा विद्यार्थी फार अभ्यास करतोय, हे आमच्या पाठशाळेचं भूषण आहे बरं का, असं जर कोणी म्हणायला लागलं तर भाऊ म्हणायचे ते त्याला काय भूषण म्हणायचं? विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं हे भूषण नाही. गुरुजी आमचे सांगायचे विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं हे भूषण नाही, विद्यार्थ्यांनी अभ्यास न करणं हे दूषण आहे म्हणायचे. त्यांना अभ्यास न करणं हे दूषण आहे, अभ्यास करणं हे कशाचं भूषण आहे? कारण विद्यार्थी म्हटलं की अभ्यास केलाच पाहिजे, त्यात काय भूषण आहे? महाराजाच्या मुलांनी कीर्तन केलं, काय भूषण आहे? केलंच पाहिजे. एखाद्या वारकऱ्याच्या मुलांनी आपली पंढरीची वारी चालवली, काय भूषण आहे? केलीच पाहिजे. असं म्हणता येईल का? अहो बघा बरं का आमच्या घरातली, आज असं म्हणता येईल का आमच्या बायकोनी स्वयंपाक केला, हे भूषण आहे बरं? आता म्हणायची वेळ आली, ही गोष्ट नाही राहिली. बायकोनी स्वयंपाक करणं त्याच्यात काय भूषण आहे? तिनं केलाच पाहिजे, भूषण. पण नाथांची भूषण काय आहेत? केशवजी सांगतात की क्षमा, शांती, धैर्य,
हे सगळं नाथांच्या जवळ येऊन राहिले. हे नाथांची भूषण आहेत. तुम्ही या गुणांकडे लक्ष द्या. हे अंतर्लक्षण आहेत. माणूस बाहेरून कसा आहे याला महत्व नाही, माणूस आतून कसा आहे हे महत्व आहे. एकनाथ महाराज प्रपंचात आहेत, पण प्रपंचात असूनही एकनाथ महाराजांचं अंतरंग कसं आहे? शांत. एकनाथ महाराजांचं अंतरंग कसं आहे? क्षमा. एकनाथ महाराजांचं अंतरंग कसं आहे? धैर्य. एकनाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये उत्कर्ष भक्ती अंतरंग असं आहे. बाह्य आणि अंतर हे दोन लक्षणं आपल्याकडे सांगितली जातात. अलीकडल्या काळामध्ये आतून माणूस कसं हे पाहिलं जात नाही. गुरुरे दादा एक वाक्य सांगत असतात आम्हाला, आपणही अनेकदा ऐकलंय. दादा असं सांगत असतात, ऊपर तो बहुत बनी अंदर तो राम जाने. माणसं वरून फार नटलेली असतात, हो ती आतून तशी असतीलच असं सांगता येईल. तुकोबऱ्या देवालाच सांगतात, तुका म्हणे नको वरपंग देवा, घेही माझी सेवा भाव शुद्ध. भगवानही सांगतात, मला बाहेरून कसं आहे मला माहित नाही, मला घेणं देणं नाही, मी अंतरंग पाहत असतो, अंतरीची घेतो. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीचे घेतो गोडी, अंतरीचे घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीचे घेतो अंतरीचे घेतो पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. आहे जोडी भावाची, पाहे जोडी हे पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, भगवान स्वतः सांगतात, भगवंताच्या बाबतीतलं जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हा कसा आहे? अंतरीची घेतो गोडी, बाह्य जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, दिनाचा अंतरीची घेतो गोडी. आतमध्ये काय आहे पाहतो. त्यामुळे एकनाथ महाराजांचा प्रपंच बाहेरून कसा आहे याच्यापेक्षा सुद्धा एकनाथ महाराजांचा प्रपंच आतून कसा आहे हे महत्वाचं होतं. प्रपंचामध्ये राहून सुद्धा इतक्या स्थिर बुद्धीने राहता येतं हे एकनाथ महाराजांनी जगाला दाखवून दिलं. प्रपंचात राहून सुद्धा किती चांगला परमार्थ करता येतो. केशवानी वर्णन केलं, उत्कर्ष भक्ती, भक्तीचा उत्कर्ष आहे. उत्कर्ष या शब्दाचा अर्थ वाढ. दोन्ही पद्धतीने विचार करा, उत्कृष्टही म्हणा आणि उत्कर्ष म्हणजे वाढही म्हणा. भक्तीचा वाढ आहे, भक्तीची वाढ आहे. देवर्षी नारद मुनींनी भक्ती सूत्रामध्ये भक्तीचं चिंतन करताना असं सांगितलंय, प्रतिक्षण वर्धमान. ही भक्ती कशी आहे? प्रत्येक क्षणाक्षणाला वाढणारी आहे, वाढणारी आहे.
जगद्गुरु तुकोबरांचे शब्द आहेत. नाम गोड पुरे कोड सकळ घे, रसना येरा रसा विटे, घेता घोटे अधिक हे, घेता घोटे अधिक हे. किती जरी घेतलं तरी पुन्हा पुन्हा घ्यावंसं वाटतं. प्रपंच आणि परमार्थातली एका वाक्यात गंमत सांगतो. एकदा घेतलं की नको वाटतं तो प्रपंच आहे, आणि एकदा घेतलं की किती घ्यावं वाटतं तो परमार्थ आहे. प्रपंचामध्ये मात्र घट आहे, त्याच्यामध्ये कंटाळा आहे. इथं येण्याच्या अगोदर, कथेच्या अगोदर सुंदरती ध्यान अभंग म्हटला जातो. रोज तुम्ही ऐकता. हा अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. बसलेल्यापैकी कुणी असं म्हटलं का या अभंगाचा कंटाळा आला? एखाद्या वेळेस असं म्हणतील या अभंगाला चाल लावणाऱ्याचा, चालीचा नाही, चाल लावणाऱ्याचा कंटाळा आला. चालीचा कंटाळा येणं वेगळं, बरीचदा चाल लावणाऱ्याचाच कंटाळा येतो. म्हणून तुझ्याकडे चाली देत नाही. शब्द आणि त्या शब्दाला लावलेली आकार. पण भक्ती मात्र प्रत्येक क्षणाक्षणाला वाढते. एकनाथ महाराजांच्या घरी अखंड अन्नदान चालू आहे, ज्ञानदान सुरू आहे. एके दिवशी एकनाथ महाराजांच्या कानावर एक बातमी येते. काही बातमी अशा असतात की त्याच्यातून निर्माण होणारं दुःख शब्दात सांगता येत नाही. एकनाथ महाराजांचं सर्वस्व जे आहेत ते जनार्दन स्वामी आहेत. एकनाथ महाराजांनी आपला देह ज्यांना ओवाळून टाकलेला आहे ते जनार्दन स्वामी आहेत. आपल्या गुरूंविषयी कशी अपार श्रद्धा असावी हे एकनाथ महाराजांच्या चरित्रातून कळतं. एके दिवशी एकनाथ महाराजांच्या कानावर बातमी येते की तुमचे सद्गुरू जनार्दन स्वामी या जगात आता राहिले नाही. जनार्दन स्वामींना महासमाधी मिळालेली आहे. ही बातमी कानावर पडल्यानंतर एकनाथ महाराज, एखादा ध्यानी योगी पुरुष ज्या पद्धतीने स्थिर बसतो, स्तब्ध राहतो, त्याच पद्धतीने एकनाथ महाराज आसन मांडतात, डोळे झाकतात, शांतपणे ध्यानस्थ होऊन बसतात. डोळ्यातून अश्रू नाही, धाय मोकळून रडणं नाही, कोणत्याही पद्धतीच्या अंगावर देहबोलीतून काही वेगवेगळ्या पद्धतीच्या हालचाली नाहीत, कोणाला ओरडून सांगणं नाही, काही नाही, स्तब्ध. आपले गुरु गेलेले आहेत ही बातमी कळाली तरी सुद्धा एकनाथ महाराज एखाद्या स्थितप्रज्ञाला, जी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली जातात त्या लक्षणात जसं आपल्याला वर्णन केलं जातं तशा स्थिर बुद्धीमध्ये एकनाथ महाराज आहेत. याचं कारण सांगतो. एकनाथ महाराजच भागवतामध्ये एके ठिकाणी सांगतात, मरका गुरु रडका चेला, दोहीचा बोध वाया गेला. मरका गुरु आणि रडका चेला, दोहीचा बोध वाया गेला. गुरु गेलेले आहेत ही बातमी कळाली तरी सुद्धा एकनाथ महाराज रडत नाहीत. याचं कारण असं आहे, एकनाथ महाराज सांगतात गुरु कधी मरत नसतो आणि गुरु मेला म्हणून शिष्य कधी रडत नसतो. जर गुरु मेला असं म्हणत असाल तर तो गुरु नाही, आणि गुरु मेला म्हणून शिष्य रडत असेल तर तो शिष्य नाही. कारण रडका गुरु, मरका गुरु, रडका चेला, दोहीचा बोध वाया गेला. कारण मरण हे देहाला आहे, आत्मतत्वाला कधी नाही आहे ना. रडण्याकरता आसक्ती असावी लागते तर रडणं असतं. जिथं आसक्तीच राहिली नाही तर तिथं रडणं कशाचं आहे. मरण्याकरता देह असावा लागतो, ज्यांचा देह राहिलेलाच नाही तर मरण कशाचं आहे. मेलं म्हणायचं, कोणाला म्हणायचं मेलं? मेला या शब्दाचा अर्थ काय? मृत्यू असतो कोणाला? शरीराला मृत्यू आहे का आत्म्याला मृत्यू आहे? एकनाथ महाराजांचं तत्वज्ञान वाचा. गीता आम्हाला काय सांगते? न जायते म्रियते वा कदाचित. भगवद्गीता सांगते अरे बाबा हा जन्मतच नाही तर मरायचा प्रश्नच येत नाही ना. जन्म आणि मरण देहाला आहे. देहातीत असलेल्या आत्मतत्वाला जन्मही नाही, देहातीत असलेल्या आत्मतत्वाला मरणही नाही. रामायणाचा प्रसंग सगळ्यांना माहित आहे, फक्त जिथं बोलायचं तिथं घेऊन जातो, वेळ घेत नाही जास्त. वाली मेला आणि तारा रडायला लागली.
रडता रडता तारा रामचंद्र प्रभूंना दूषण देऊ लागली आणि म्हणू लागली, तुम्ही माझ्यावर अन्याय केला, तुम्ही मला दुःख दिलं, माझा पती गेल्याचं जेवढं दुःख आहे त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही माझ्यावर अन्याय केला याचं जास्त दुःख आहे. रामचंद्र प्रभूंना कळेना. प्रभू रामचंद्रांनी विचार केला की या तारीला एका शब्दाने मी बोललो नाही, मी मारलंय वालीला, आणि ही तारा का मला भांडायला लागली, मला दूषण देऊ लागली. ती बोलता बोलता म्हणायला लागली, मला पती गेल्याचं दुःख नाही, पण तुम्ही रामचंद्र प्रभू म्हणून घेता, अयोध्येचे राजे आहात, जगाचे मालक आहात, आणि तुम्ही मला दुःख दिलं, तुम्ही माझ्यावर अन्याय केला. आता तर प्रभू रामचंद्रांना काहीच कळेना. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, तारे तुला जे बोलायचंय ते जरा स्पष्ट बोल, तुझं बोलणं मला कळेना. मी नेहमी सांगत असतो, एका बाईचं बोलणं रामाला कळालं नाही, बाकीच्याचं काय घेऊन बसलं, मला कळेना, तू जरा नीट सांग, तुला काय म्हणायचंय ते. तारेने सांगितलं, प्रभू स्त्रीच्या जीवनामध्ये वैधव्य येणं हे सगळ्यात मोठं दुःख असतं. स्त्रीच्या जीवनामध्ये वैधव्य येणं हे सर्वात मोठं दुःख आहे. माझ्या जीवनामध्ये वैधव्याचं दुःख आलं ते तुमच्यामुळं आलं. माझा पती गेला, मला वैधव्याचं दुःख आलं, आणि हे वैधव्याचं दुःख आलं ते तुमच्यामुळे आलं, म्हणून मी तुमच्याशी भांडते आहे, तुम्ही माझ्यावर अन्याय केला असं म्हणते. रामचंद्र प्रभूंनी तिच्याकडे पाहिलं आणि प्रभू रामचंद्रांनी एकच प्रश्न विचारला, तू तुझा पती कोणाला म्हणतेस? वालीच्या देहाला म्हणतेस का वालीच्या आत्म्याला म्हणतेस? तू तुझा पती कोणाला म्हणतेस? वालीच्या देहाला म्हणतेस का वालीच्या आत्म्याला म्हणतेस? जर आत्म्याला म्हणत असतील तर आत्मा कोणाचाच कधी मरत नाही, आणि देहाला म्हणत असतील तर समोर पडलाय, उचलून घेऊन जा, मला भांडू नको म्हटले. आत्मा कोणाचाच कधी मरत नाही ना, आणि म्हणून आत्मतत्व हे कधी जात नसतं. सॉक्रेटिसचं चरित्र कधीतरी वाचण्याचा प्रसंग आला तरी वाचा. ज्यावेळेस सॉक्रेटिसला शेवटच्या काळामध्ये विषाचा पेला त्याच्या हातामध्ये दिला आणि आता तुला विषप्राशन करावं लागेल, असं त्या काळातले स्वतःला धुरिंदर समजणारे जे कोणी होते त्या सगळ्यांनी शेवट सॉक्रेटिसचा जो आहे तो विषप्राशन करू नये, विषाचा पेला त्याच्या हातामध्ये दिला. आणि आता त्याचे जे शिष्य आहेत ते सगळे सॉक्रेटिसचे शिष्य सॉक्रेटिसच्या जवळ बसलेले होते, आणि हातामध्ये तो विषाचा पेला सॉक्रेटिसच्या हातात आहे. जवळ असणारे सर्व शिष्य ते पाहत होते. या महाराज या. भानुदास एकनाथ, 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 भानुदास भानुदास एकनाथ, एकनाथ, भानुदास 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 भानुदास एकनाथ, 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 महाराज की जय.
सॉक्रेटिसच्या चरित्रामध्ये शेवटच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस हातामध्ये विषाचा पेला आहे आणि तो विषप्राशन करणार आहे, तेव्हा इतर जवळचे सगळे शिष्य रडायला लागले. सॉक्रेटिसनी त्या सगळ्या शिष्यांकडे पाहिलं आणि शेवटच्या प्रसंगामध्ये सुद्धा सॉक्रेटिस सांगतात, का रे तुम्ही रडायला लागलात? हो गुरुजी, तुम्हाला आता विषप्राशन करण्याची वेळ आली आहे, तुम्ही आता आमच्या समोरून जाणार म्हणून आम्ही रडायला लागलो. सॉक्रेटिसने सांगितलं, मला आज विष पेतोय याचं वाईट वाटत नाही, मी तुम्हाला माझं शिष्य म्हणतोय याचं वाईट वाटायला लागलं. म्हटलं सगळे शिष्य घाबरून गेले. मी विषप्राशन करतोय याचं मला वाईट वाटत नाही, मी विषप्राशन करतोय, माझा मृत्यू होणार आहे या विचाराने तुम्ही दुःखी होताय, तुम्ही शोक करताय, हे पाहून मला वाईट वाटतंय की तुमच्या सारख्यांना मी शिष्य म्हणतो. ते म्हटले काय झालं? अरे मी तुम्हाला वर्षभर आयुष्यभर काय शिकवलं? आत्मा हा अमर आहे, देह हा मरत असतो, देहातीत असलेलं आत्मतत्व कधीही मरत नाही, त्यामुळे हे विष सॉक्रेटिसच्या देहाला मारेल पण सॉक्रेटिसच्या आत्म्याला मात्र कधीही मारणार नाही. हा सिद्धांत तुम्ही ऐकून सुद्धा तो सिद्धांत जगला नाहीत याचं वाईट वाटायला लागले. म्हटलं मला मरका गुरु रडका चेला, दोहीचा बोध वाया गेला, नाथभागवताची भाषा आहे. आणि त्यामुळे एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामी गेलेले आहेत हे ऐकूनही त्यांच्या शरीरावर किंवा त्यांच्या डोळ्यातून अश्रू येणं, रडणं हे काहीही होत नाहीये. तुम्ही प्रसंग बघा कसा आहे, दाही मोकळून रडणं नाही, काही नाही, काही नाही. आपल्याकडे माणूस मेल्यानंतर रडण्याचे स्वतंत्र स्वर आहेत. तुमच्या पेटीतही असतात का नाही मला माहित नाही, त्याच्यामध्ये स्वतंत्र पद्धतीचे स्वर असतात. म्हणजे मला फार माहित नाही, पण असं म्हणतात की काही काही ठिकाणी ते कशा पद्धतीचे रडायचे असे कोर्सेस आहेत म्हणजे. माणसं आल्या म्हणजे माणसं यायला लागल्यानंतर कसं रडायचं, माणसं नसताना कसं रडायचं, कारण मेले मेल्या कोणी नसतं तेव्हा कसं कसं रडायचं, त्याचा स्वर वेगळा आहे. माणसं जशी जशी जास्त गर्दी होईल तेव्हा कसं रडायचं, नातेवाईक आल्यानंतर कसं रडायचं, एखादा महाराज आल्यानंतर कसं रडायचं, हे असे स्वर आहेत तसे ठरलेले. नाथ महाराजांना काही वाटत, स्थिर आहे. जनार्दन स्वामी गेलेली ही बातमी कानावर पडते. दुःख झालं नाही अशातला भाग नाही, परंतु काय आहे, भक्तिशास्त्राचं चिंतन करताना एक विशिष्ट चिंतन केलंय. वेळ आपल्याकडे फार कमी असते त्यामुळे विस्तार मला करता येत नाही सगळ्या गोष्टींचा, पण भक्तिशास्त्रामध्ये असं चिंतन केलंय, भक्ती काय करते, क्लेशनाशिनी, शुभदायिनी, सुदुर्लभा, मोक्ष लघुताकृत, सांद्रानंद विशेषात्मकता आणि श्रीकृष्ण आकर्षणीय, ही 6 वैशिष्ट्ये भक्तीची सांगितलेली आहे. भक्ती रसामृत सिंधू नावाचा रूप गोस्वामींचा एक ग्रंथ आहे, उत्तरेमध्ये मोठा प्रसिद्ध ग्रंथ आहे. भागवतामध्ये खूप गोड अशा पद्धतीचे चिंतन भागवताच्या संबंधाने त्या ग्रंथामध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये भक्तीची वैशिष्ट्ये या 6 पद्धतीची सांगताना पहिलं लक्षण असं सांगितलंय, क्लेशनाशिनी. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा जे वर्णन करतात ना, जया भक्तीची येतुली प्राप्ती, कैवल्यातेही परवते सर म्हणती, जयाची ये लिले माझी नीती जी आली दिसे. मोक्षाला सुद्धा बाजूला सरक म्हणण्याचं सामर्थ्य या भक्तिमान पुरुषाच्या ठिकाणी येत असतं. मग तो मृत्यूला घाबरेल काय? विचार करा. मोक्षाला सुद्धा तो म्हणतो बाजूला सरक, तर मृत्यूला घाबरेल काय? का? कारण जया भक्तीची येतुली प्राप्ती, भक्ती प्राप्त आहे. एकनाथ महाराजांचं अंतःकरण उत्कर्ष भक्तीत आहे. आणि ही भक्ती काय करते? क्लेशनाशिनी. क्लेशनाशिनी या शब्दाचा अर्थ काय? क्लेश म्हणजे समजा साधारण दुःख, त्या दुःखाचा नाश करते. दुःखाचा नाश करते म्हणजे काय? दुःखाचा नाश करते. मला एक कळत नाही, संसाराचं दुःख तुम्हाला मला आहे, साधू संतांना नाही, कारण तिथं दुःखाचा नाश झाला असं म्हणता येईल का? म्हणावं तर मग बरे झाले देवा निघाले दिवाळं निघणं, हे दुःख तिथंही होतच की. आमचंही दिवाळं निघतं, त्यांचंही दिवाळं निघतं, पण ते दिवाळं निघण्याला बरं झालं म्हणतात, आम्ही दिवाळं निघण्याला डोक्याला हात लावून बसतो. असा का फरक आहे? दुःख दोन्हीकडे आहे. मग भक्ती काय करते? दुःखाचा नाश करते. म्हणजे काय? दुःखाच्या जाणीवेचा नाश करते. तत्वज्ञानाने चिंतन असं केलंय.
दुःखाचा नाश करते याचा अर्थ ते दुःख येऊच देत नाही असं नाही. कारण याचं कारण असं आहे, दुःख हा आपण केलेल्या कर्माचा विपाक आहे. कर्म प्रत्येकाच्या जीवनात आहे. कर्माविना माणूस राहू शकत नाही. मित्र अनेक वेळेला असं सांगत असतो, मडकं म्हटलं की त्यानं मातीचा कंटाळा करून जमेल का? मडकं आहे, तत्वज्ञानामध्ये त्याला घट म्हटलं जातं. मडकं माहित आहे ना? मडकं 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 माहित आहे ना? माहीत असावं. शेवटी कोण आहे? मडकं. माहीत असावं. ते मडकं आहे. मडक्याने मातीचा कंटाळा करून जमत नाही, कपड्याने तंतूचा कंटाळा करून जमत नाही, अग्नीने उष्णतेचा कंटाळा करून जमत नाही, पाण्याने ओलेपणाचा कंटाळा करून जमत नाही. तसं मनुष्य शरीराने कर्माचा कंटाळा करून जमत नाही. कर्म करावंच लागतं. आणि मग कर्म म्हटलं की त्याच्यात विहित आणि निषिद्ध कर्म आलीच. विहित कर्म म्हटलं की पुण्य आलं, पुण्य म्हटलं की सुख आलं, निषिद्ध कर्म म्हटलं की पाप आलं, आणि पाप म्हटलं की दुःख आलं. हे आहेच. प्रत्येकाला सुखदुःखाचे प्रसंग येतच असतात. परंतु संत चरित्राचा विचार करत असताना संत चरित्रामध्ये असं चिंतन केलेलं आहे की इथं दुःखाच्या जाणीवेचा नाश होतो, दुःखाचा नाश होत नाही. मी पुन्हा बारीक बोलतो. आपल्याला दुःखाचा नाश होणं वेगळं आणि दुःखाच्या जाणीवेचा नाश होणं वेगळं. कधी कधी प्रसंग आपणच नाथ महाराजांचंच प्रमाण देऊन जातो. नाथ महाराजांचे शब्द खूप गोड आहेत. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणजे काय? भगवंताची कृपा झाली आणि प्रारब्धाचा नाश झाला. प्रारब्धाचा नाश होणं कसं शक्य आहे? कर्म म्हटलं की प्रारब्ध भोगावं लागतं. मग त्याचा नाश झाला या शब्दाचा अर्थ काय? आपण भोगत असलेल्या प्रारब्धाच्या जाणीवेचा नाश झाला. प्रारब्धाचा नाश होत नाही, ते भोगावंच लागतं. भोगतो न घडे संचिता वाचून. मला कधी कधी गंमत वाटते. नाथ महाराजांनी आपण जर शब्दशः अर्थ केला, हरीच्या कृपेने प्रारब्धाचा नाश होतो. हरीला प्रारब्ध चुकलं नाही, त्याच्या कृपेने प्रारब्धाचा नाश कसा होईल? त्याला चुकलं नाही, प्रारब्ध त्यालाही भोगावं लागलं ना. रामावतार घ्या, कृष्णावतार घ्या, प्रारब्धाची संगती लावावीच लागते. मग प्रारब्धाचा नाश झाला म्हणजे काय? त्याच्या जाणीवेचा नाश झाला. भोग भोगणं वेगळं आणि भोगाच्या जाणीवेत राहणं वेगळं. भोगाची जाणीव दुःख देत असते, भोग दुःख देत नाही. कळेल असं बोलू? हा माईक आहे, हा माईक दुःख देत नाही. या माईक बद्दल असलेली जाणीव दुःख देते. नाही कळालं तर आणखीन सोपं सांगतो. हा माईक आहे असं म्हणून समजून निघाला तर याचं सुखही नाही दुःखही नाही. पण हा माईक माझा असं म्हटलं की याचा आवाज कमी आला की दुःख आहे ना, आवाज चांगला आला की सुख आहे. कारण माईक माझा. बऱ्याचदा आम्ही कीर्तनकार, गायक वादक मंडळी आल्यानंतर म्हणत असतो त्या स्पीकरवाल्याला, माझ्या माईकला आवाज दे, माझ्या माईकला आवाज दे, माझ्या माईकला आवाज दे. मला कधी कधी गमतीने वाटतं, खरं तर तो स्पीकरवाला म्हणत असेल माईक माझा, हा का लागलाय माझा माझा म्हणायला. माझ्या माईकला. माईक असं म्हटलं तर दुःख नाही सुख नाही, माईक माझा म्हटलं की सुख दुःख आहे. मी मागे एकदा नाशिककडे गेलो होतो अशोक महाराज कीर्तनाला. आणि कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला उभा राहिलो. उभा राहिल्यानंतर विना घेऊन उभा राहिलो होतो. मग गायक वादक आता आपल्याला सगळीकडे पुष्कळ असतात. आणि मग ते गायक जे होते त्यांनी त्या स्पीकरवाल्याला सांगितलं, ए माझ्या माईकला आवाज दे. बहुतेक ठिकाणी सप्ताहामध्ये गेलं, गायक वादक जर सप्ताहामध्ये असतील तर ते पहिली मैत्री स्पीकरवाल्याशी करून घेतात. बाकी जेवणाचं नंतर बघू म्हणतात, कारण त्याच्यावर ते अत्यंत असतात. पहिली मैत्री करून घेतात. आणि मग ते गायक काय करतात, त्या स्पीकरवाला म्हणायला लागला, एक गायक माझ्या माईकला आवाज दे. ते बिचारांनी त्यांना दिला. दुसरे गायक म्हटले मला आवाज दे, त्यांना दिला. तिसरे म्हटले मला द्या, त्यांना दिला. आता पकवाजवादक गप्प बसेल काय? ते म्हटले मला द्या, त्यांना दिला. 10 मिनिट आवाज देणं चालू होतं. त्या स्पीकरवाल्याला म्हटलं, या सगळ्याला देऊन जर थोडं राहिलं तर मला दे, नाही तर जाऊ दे, काय हरकत नाही. माईक समोर आहे, त्या माईक विषयी असलेली जाणीव दुःख देते, सुख देते. माईक दुःख देत नाही, सुख देत नाही. त्यामुळे प्रारब्ध किंवा भोग किंवा जे काही आहे त्याची जाणीव दुःख देत असते. एकनाथ महाराजांच्या चरित्राचं चिंतन करत असताना आपले सद्गुरू गेलेले आहेत हे वाक्य कानावर पडलं नाही असं नाही, ते दुःख तिथं झालंय नाही असं नाही, पण त्या दुःखाच्या जाणीवेमध्ये नाथ महाराज राहत नाही. स्थितप्रज्ञ होतात, शांत चित्ताने चिंतन करतात, आपल्या गुरूंना आठवितात, डोळ्यातून अश्रू येतात. सद्गुरूंवर असलेली अपार श्रद्धा. एकनाथ महाराज फक्त मनात एकच विचार करतायत की आपल्याला गुरूंना देहरूपाने आज आता भेटता येणार नाही, पण तत्वरूपाने गुरु माझ्याबरोबर कायम आहे. हे एकनाथ महाराजांची श्रद्धा आहे. एकनाथ महाराजांच्या ठिकाणी काय आहे, काहींकडे श्रद्धेचं बळ असतं, काहीकडे प्रज्ञेचं बळ असतं आणि काही दैवाचं बळ असतं. बळ 3 प्रकारचे असतात. काही जण आपल्या श्रद्धेच्या जोरावर
एका विशिष्ट पदावर जातात, काही जण आपल्या प्रज्ञेच्या जोरावर एका विशिष्ट पदावर जातात आणि काहींचं दैवच बलवत्तर असतं, ते विशिष्ट पदावर जातात. पण एक सांगू, संत चरित्रामध्ये एकनाथ महाराज हे एक असे संत आहेत की ज्यांच्याकडे श्रद्धेचं, प्रज्ञेचं आणि दैवाचं तिन्ही बळ एकत्रित होते. एकनाथ महाराजांचं असं तिन्ही बळ एकत्रित होते. नाथ महाराजांच्या अंतःकरणातली श्रद्धा बलवान आहे, नाथ महाराजांची प्रज्ञा बुद्धी बलवान आहे, नाथ महाराजांचं दैव प्रारब्ध बलवान आहे. सद्गुरूंची भेट सहजासहजी होणं बलवान आहे. सद्गुरू दत्तात्रेयांचा साक्षात्कार होणं हे दैव बलवान आहे ना. श्रीकृष्ण परमात्म्याचा साक्षात्कार होणं दैव बलवान आहे ना. काल आपण ऐकल्या कथा त्या. आणि म्हणून नाथ महाराजांच्या या सगळ्या चिंतनामध्ये गुरु शिष्य परंपरेमध्ये तिन्ही गोष्टीचं समीकरण पाहिजे. शिष्याच्या अंतःकरणातली श्रद्धा, सद्गुरूंचं सामर्थ्य आणि सद्गुरूंवर शिष्याच्या अंतःकरणात असलेली दृढ भावना, या तिन्ही गोष्टी एकत्रित आल्याशिवाय गुरु शिष्याची परंपरा अबाधित टिकत नाही. शिष्याचं अंतःकरण शुद्ध हवंय 1, गुरूंचं सामर्थ्य तितकंच हवंय 2, आणि गुरुविषयी अंतःकरणामध्ये शिष्याच्या अपार श्रद्धा हवी आहे 3. हा त्रिवेणी संगम घडल्याशिवाय गुरु शिष्याच्या परंपरा टिकत नसतात. जनार्दन स्वामी, गुरु दत्तात्रेय, एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी, या सगळ्या शिष्यांच्या परंपरा पहा. पुढे एक एक एकनाथ महाराजांचे शिष्य पुढे बघायचेच आपल्याला. आणि मग एकनाथ महाराज स्थिर आहेत, शांत आहेत. देहरूपाने आपले गुरु नाहीत, पण त्यांना माहित आहे. ज्ञानेश्वरीतली एक ओवी डोळ्यासमोर ठेवा म्हणजे कळेल. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेडीचे. जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. मूळ असलेलं ब्रह्मचैतन्य काय करतं? देहांतरा ते स्वीकारीजे. कसं स्वीकारतं? जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. एखादा कपडा फटला, जीर्ण झाला, आपण काय करतो? तो शर्ट किंवा तो कपडा बाजूला काढतो आणि दुसरा कपडा अंगावर घालतो. हाच कपडा जीर्ण झाला म्हणून काढतो आणि दुसरा कपडा अंगावर घालतो. आत असलेला देह एकच आहे, देह एकच आहे, पण एकाच देहावर वेगवेगळे असे कपडे आपण घालत राहतो. तसं चैतन्य एकच आहे, तेच एकच चैतन्य वेगवेगळ्या देहाला स्वीकारत राहतं. त्यामुळे या देहाने जरी नसले तरी वेगळ्या अंगाने का होईना माझे सद्गुरू या पृथ्वी तलावर अखंड आहेत. ही श्रद्धा नाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये आहे. ही बातमी आल्यानंतर नाथ महाराज स्थिर आहेत, स्तब्ध आहेत. बाकींच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. जवळ उद्धव नावाचा शिष्य आहे नाथ महाराजांच्या जवळ. विवाहामध्ये तो बरोबर आलेला आहे. उद्धव सेवक आहे नाथ महाराजांचा. गिरिजाबाई जवळ आहे. दोघेही नाथ महाराजांकडे पाहतात. नाथ महाराज स्तब्ध आहेत. थोड्या वेळाने डोळे उघडले. थोड्या वेळाने डोळे उघडले आणि नाथांनी उद्धवाला एक आदेश दिला. उद्धवा, तयारी कर. म्हटले कशाची? गुरुजी कशाची तयारी करायची? उत्सवाची तयारी कर. म्हटले कसला उत्सव करायचा? षष्टीचा उत्सव करायचा. म्हटले षष्टीचा उत्सव? उद्धवाला कळे ना हा षष्टीचा उत्सव काय आहे, कशाच्या संबंधाने करायचा. एकनाथ महाराजांनी त्याची कारणं सांगितली. मी केशवांनी केलेल्या ओव्या सांगतो, पुरावा दाखल. त्या ओव्या प्रत्यक्ष वाचल्या म्हणजे कळेल. एकनाथ महाराजांनी ती जी कारणं सांगितलेली आहेत, केशवकृत असणाऱ्या एकनाथ महाराज चरित्रामध्ये वर्णन असं आहे. नाथ महाराज सांगतात, उद्धवा नीट ऐक. वद्य षष्ठी फाल्गुन मास, वद्य षष्ठी फाल्गुन मास, जनार्दन जन्म दिवस, दत्तात्रेय दर्शन विलास, प्राप्त त्यास तेची दिनी. 2 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. पहिल्यांदा एकनाथ महाराज उद्धवाला सांगतात, उद्धवा उत्सवाची तयारी कर, त्याच्याकरता लागणारं साहित्य सामुग्री गोळा कर, घेऊन ये. उत्सव कशाचा करायचा आहे? षष्टीचा उत्सव करायचा. षष्टीचा उत्सव का करायचा? नाथ महाराज पहिलं कारण सांगतात, माझे सद्गुरू जनार्दन स्वामींचा अवतार दिन जो आहे ना, तो फाल्गुन वद्य षष्टीचा आहे. माझे गुरु जनार्दन स्वामी अवतार दिन फाल्गुन वद्य षष्टीचा आहे. मी आपल्याला अगोदरच एक वाक्य सांगतो. एकनाथ महाराज समाधी षष्टी दिवशी घेतात म्हणून षष्टी असं नाही. उलट एकनाथ महाराज निर्याण होण्याच्या अगोदरपासूनच एकनाथ महाराजांनी हा षष्टीचा उत्सव सुरू केलेला आहे.
इथं पैठणमध्ये षष्टीचा उत्सव चालतोय पूर्वीपासून. नाथ महाराजांच्या निर्याणाच्या अगोदरपासून हयातीमध्ये हा षष्टीचा उत्सव सुरू झाला. त्याची कारणं, पहिलं कारण सांगतात, माझ्या सद्गुरूंचा हा अवतार दिन आहे म्हणून मला हा षष्टीचा उत्सव करायचा आहे. माझे गुरु या दिवशी अवताराला आलेले आहेत, त्यांचा जन्मदिवस आहे. सगळं नाही कळालं तर एका शब्दात सांगू, माझ्या गुरुचा वाढदिवस. कळालं का बघा, हॅपी बर्थडे. कर्नाटकातलेही लोक आहेत त्यामुळे कधी कधी इंग्रजी शब्द वापरावा लागतो. एखाद्या वेळेस मराठीचा कळायचा नाही त्यांना, म्हणून वाढदिवस आपण साजरा करतो. बऱ्याच ठिकाणी डिजिटल बोर्ड लावलेली असतात, काय गमतीचे बोर्ड असतात हो वाढदिवसाचे. एका ठिकाणी मी बोर्ड वाचला, त्याच्यावर लिहिलं होतं तुम जिओ हजारो साल. खोटा आहे, खोटा आहे, काही खरं नाही याच्यातलं. ज्याला शुभेच्छा दिल्या त्याचंही खरं नाही, जन दिल्या त्याचंही खरं नाही. बरं वाटावं म्हणून लिहितात. जीवेत शरदा शतम इथपर्यंत ठीक आहे. नाथ महाराज सांगतात माझ्या गुरूंचा अवतार दिन आहे आणि माझ्या गुरूंचा अवतार दिन आहे तो उत्सव मी करणार. माझ्या गुरूंचा जन्मदिन आहे म्हणून षष्टीचा उत्सव. एक एवढ्यावर थांबले नाहीत नाथ महाराज. नाथ महाराज म्हणतात दुसरं कारण ऐक उद्धवा, दत्तात्रेय दर्शन विलास प्राप्त त्यास तेची दिनीची. माझ्या सद्गुरूंना गुरु दत्तात्रेयांचं साक्षात दर्शन जे झालं का नाही ते याच दिवशी झालं म्हटलं. माझ्या सद्गुरूंना दत्तात्रेयांचं जे दर्शन झालं ते फाल्गुन वद्य षष्टीलाच झालं. माझ्या गुरूंचा जन्मदिन फाल्गुन वद्य षष्टी, माझ्या गुरूंना दत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला फाल्गुन वद्य षष्टी. बर एवढ्यावर थांबत नाहीत नाथ महाराज. नाथ महाराज पुढे सांगतात आम्हास जनार्दनाची भेटी झाली तेव्हा हेची षष्टी. आम्हाला जनार्दन स्वामीची जी भेट झाली, मला एकनाथ महाराज सांगतात उद्धवा मला जी जनार्दन स्वामींची भेट झाली तो भेट झालेला दिवस सुद्धा फाल्गुन वद्य षष्टीचा आहे. आपल्या सद्गुरूंची भेट झालेला दिवस, मी काल परवाच बोललो होतो, आपल्याला ज्या दिवशी गुरु भेटतात तो आपल्या जीवनातला दुसरा जन्म असतो. आईच्या उदरामधून आलेला हा एक जन्म आणि सद्गुरूंची भेट झाली हा दुसरा जन्म. जरा पुढे बोलू एक वाक्य. आईच्या उदरातून आलेला जो जन्मदिन आहे त्याला कधी ना कधी मृत्यू दिन आहे, पण सद्गुरूंच्या भेटीचा जो जन्मदिन आहे त्याला कधीच मृत्यूचा दिन नाही. कारण गुरुपदेश होत असतो तो साधी आहे पण अनंत आहे. वेदांताच्या भाषेत बोलायचं झालं तर साधी आहे म्हणजे त्याला निर्मिती आहे. गुरूंची भेट झालेला दिवस आहे पण तो दिवस आता संपला गेला असं मात्र कधी होत नाही. गुरु भेट झालेला दिवस हा मात्र अनंत असतो, त्याला मृत्यू नाही कधी. का? कारण गुरूंना मृत्यू कधी नाही आणि त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या ज्ञानालाही कधी मृत्यू नाही. आईच्या उदरातून आलेल्या जन्माला कधी ना कधी तरी मृत्यू आहे या देहाला. नाथ महाराज सांगतात उद्धवा हा षष्टीचा दिवस का महत्वाचा आहे. पहिली गोष्ट माझ्या गुरूंचा अवतार या दिवशी आहे. दुसरी गोष्ट माझ्या गुरूंना त्यांच्या गुरूंची भेट झाली जनार्दन स्वामींची तो हा दिवस आहे. तिसरी गोष्ट मला माझ्या गुरूंची भेट झाली तो हा दिवस आहे. आणि चौथी गोष्ट सांगतात म्हणजे आम्हास जनार्दनाची भेटी झाली तेव्हा हेची षष्टी, त्याची योगी अभिन्न दृष्टी सर्व सृष्टी अद्वैत्व. पुढे मी बोललोच बघा, त्याची योगी अभिन्न दृष्टी. मला गुरूंची भेट झालेला हा षष्टीचा दिवस का महत्वाचा आहे, कारण या दिवशीपासून माझ्या जीवनामध्ये अभिन्न दृष्टी आली ना. आज इथून अभिन्न दृष्टी आली, अद्वैत सृष्टी आली. भेद नाही सर्वात मना नारायणा तुझं मज या वृत्तीमध्ये मी या दिवशी आलो. म्हणून हा दिवस माझ्या जीवनातला महत्वाचा. आत्मज्ञान झालेला जो दिवस आहे तो दिवस खऱ्या अर्थाने आपला महत्वाचा दिवस असतो. उपदेश झालेला दिवस हा महत्वाचा दिवस असतो. आपल्याला नोकरी लागलेला दिवस आपण आनंदाने लिहून ठेवतो, नोकरी लागलेला. पण नोकरी लागलेला दिवस जितका महत्वाचा तुम्ही लिहून ठेवता तितका 30-40 वर्षानंतर नोकरीतून रिटायर झालेला दिवसही लिहून ठेवावा लागतो. लिहून ठेवावा लागतो तुम्हाला. या दिवशी आम्ही नोकरीला लागलो, या दिवशी आम्ही नोकरीतून निवृत्त झालो. आणि मग लोक आम्हाला भेटताना बोलतात महाराज 31 वर्ष 3 महिने 22 दिवस नोकरी झाली बघा. सगळं पाठ असते यांचं. परंतु गुरुपदेश झालेला जो दिवस आहे त्याला गुरुपदेश झालेल्या दिवसाची निवृत्ती नाही. का? कारण त्या दिवशी अभिन्न दृष्टी प्राप्त झाली. नाथ महाराज सांगतात 3 गोष्टी झाल्या. पुढे चौथी गोष्ट नाथ महाराज सांगतात
उद्धवा श्री जनार्दन स्वच्छंद गती येची दिनी देहाकृती लोपोनिया सुखस्थिती निजधामा प्रति पै गेला. माझे सद्गुरू या देहाचा त्याग ज्या दिवशी करतात तो दिवस सुद्धा फाल्गुन वद्य षष्टीचा आहे. माझे गुरु गेले असा शब्द नाही, या देहाचा त्याग केला असा शब्द आहे. गुरु गेले म्हणणं वेगळं. आमचे वडील दादा सांगत असतात, लोक म्हणतात आमचा गुरु मेला. मेला तो गुरु असतो का म्हणतात. मरतो तो गुरु असतो का नाही. गुरुचरित्र नावाच्या ग्रंथामध्ये गुरुच्या संबंधाने एक ओवी आहे. ती ओवी अशी आहे बघा. गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताची क्षण केवी होय परियसा. असे अक्षर गुरु म्हणजे अक्षरे दोन पण काय अमृताचा समुद्र जाण. शब्दशः अर्थ सांगू. गुरु शब्दशः सांगतो. गु आणि रु. गु म्हणजे गुणातीत आणि रु म्हणजे रूपातीत. जे गुणातीत आणि रूपातीत असतात त्यांचं नाव गुरु. तत्वज्ञानातून व्याख्या सांगू. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठत्वे सती दयालुत्वम सद्गुरोर लक्षणम. शास्त्र सांगतं जे श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, दयालू आहेत त्यांनाच गुरु म्हणा. शास्त्राची भाषा. नाथ महाराज सांगतात उद्धवा माझ्या गुरूंचा अवतार दिन आहे फाल्गुन वद्य षष्ठी. एक माझ्या गुरूंना त्यांच्या सद्गुरू दत्तात्रेयांचा साक्षात्कार झालेला दिवस आहे फाल्गुन वद्य षष्ठी. दोन मला माझ्या गुरूंची भेट झालेला दिवस आहे फाल्गुन वद्य षष्ठी. तीन आणि माझ्या गुरूंनी देहाचा त्याग केलेला दिवस आहे फाल्गुन वद्य षष्ठी. चार या चार गोष्टी महत्वाच्या आहेत. उद्धवांनी सांगितलं म्हणून हा उत्सव करायचा ना असं ना. नाथ महाराजांनी सांगितलं म्हणून तर करायचाच पण पुढे सुद्धा तुम्हाला सोपं जावं का. नाथ महाराजांचे शब्द असे आहेत. चारी पर्वे आता 4 पर्व झाले ना पण षष्टी करता पंचपर्वाचा विचार आहे. मी पुढे सांगतो. ही 4 पर्व अगोदर डोळ्यासमोर घ्या. चारी पर्वे मिश्रित उत्सव करणे नेमस्त जाणोनिया यथास्थित करावे उचित साहित्य. उद्धवा ही 4 पर्व एकत्रित येतात आणि म्हणून हा उत्सव नेमस्त म्हणजे परंपरेने आपल्याला करायचा आहे. नेमस्त या शब्दाचा अर्थ काय परंपरा. नियमाने. नियमाने या शब्दाचा अर्थ आहे परंपरेने. कोणतीही गोष्ट करायची झाली नियमाने करावी, परंपरेने चालत आली आहे करावी. जाणोनिया यथास्थित करावे उचित साहित्य. आणि पुढे नाथ महाराज सांगतात 5वे पर्व येची दिनी. नाथ महाराजांनी अगोदरच सांगून ठेवलं महाराज 5वे पर्व येची दिनी पुढे होता देखसी नयनी. पुढे होता देखसी. हे उद्धवा देखसी तू तुझ्या डोळ्यांनी पाहशील म्हटलं. 5वे पर्व येची दिनी. ही 4 पर्व झाली. एक आणखीन एक 5वं पर्व आहे ती याच दिवशी पुढे होता देखसी नयनी. पुढे तू डोळ्यांनी पाहशील. षष्टी पंचपर्व श्रेणी विख्यात जनी भावार्थिया. या षष्टीला पंचपर्व म्हणा. ही षष्टी कशी आहे पंचपर्वाने युक्त आहे. पर्वकाळ आहे या षष्टीला. पर्वकाळ आला का. पर्वकाळ 5 पर्वकाळ आले म्हटले. नाथ महाराजांनी सांगितलं 5 पर्वकाळ. शिष्यांनी त्या उद्धवाने विचारलं कोणकोणते. माझ्या गुरूंचा अवतार झाला हे पहिलं पर्व. माझ्या गुरूंना गुरु दत्तात्रेयांचं दर्शन झालं हे 2रं पर्व. मला माझ्या गुरूंची गाठ पडली हे 3रं पर्व. माझ्या गुरूंनी या देहाचा त्याग केला हे 4थं पर्व. आणि मी सुद्धा या देहाचा याच दिनी त्याग करणार आहे हे 5वं पर्व. नाथ महाराजांनी अगोदरच सांगून ठेवावं. 5वं पर्व देखसी नयनी. उद्धवा तू तुझ्या डोळ्यांनी पाहशील. या पंचपर्वाचा विचार सांगितला. आणि मग जनार्दन स्वामींनी त्या शिष्याला सांगितली सर्व तयारी कर. सर्व साहित्य गोळा केलं. सर्व साहित्य आणलं. व्यवस्थित पद्धतीने उत्सवाची तयारी केली. अनेक वारकरी गोळा झाले, अनेक भाविक गोळा झाले, अनेक ब्राह्मण गोळा झाले. गोदावरीला पूजन केलं. मंदिरामध्ये मठामध्ये व्यवस्थित पद्धतीने तो उत्सव पार पडला. उत्सव पार पडला परंतु तो जो उद्धव आहे त्या उद्धवाने हे सगळं साहित्य ज्या सावकाराकडून घेऊन आलेलं होतं त्याचा जो काही कर्ज झालं होतं त्या काळातले 700 रुपये. केशवानी जे वर्णन केलं 700 असं सांगितलेलं आहे. 700 या शब्दाचा अर्थ 700 वर्ष. 700 रुपये. 700 रुपये. आणि म्हणून 700 रुपयाचं ते कर्ज झालेलं होतं. उद्धवांनी ते सगळं लिहून ठेवायला सांगितलं. जसे जसे पैसे येतील तसे आम्ही देऊ. माल घेऊन यायचा, पैसे येतील तसं द्यायचा. आणि मग उद्धव तो सगळं घेऊन येतात. 700 रुपये ते कर्ज झालेलं होतं किंवा ती पावती झालेली होती. आणि मग बरेच दिवस त्याच्यामध्ये गेले कारण पैसे येत नव्हते. त्यामुळे तिकडं काही सावकाराला देणं होत नव्हतं. एके दिवशी तो सावकार आला आणि एकनाथ महाराजांच्या घरी येऊन गिरजाबाईंना आणि उद्धवाला नाही तसलं बोलून गेला.
नाही नाही ते शब्द वापरले. बोलता बोलता तो म्हणायला लागला, तुम्हाला पैसे देणं होत नव्हतं तर उत्सव करायचाच कशाला? तुम्हाला देणं काय महाराज, कमी पडल्यानंतर लोक काही बोलत राहतात. उगी आता सगळ्याला चहा वेळेवर मिळतोय म्हणून बरं आहे, नाश्ता जिथल्या तिथं मिळतोय म्हणून बरं आहे. एखाद्या दिवशी काहीतरी कमी पडू द्या, मग बघा हे लोक आम्हाला कशी बोलतात. सगळं जिथल्या तिथं होतं आणि हे पैसे कमी पडले, देता आले नाहीत. नाही तो सावकार बोलायला लागला. एकनाथ महाराजांनी ते सगळं ऐकलं. एकनाथ महाराज विचार करतात, जोपर्यंत या सावकाराचे पैसे देणं होत नाही तोपर्यंत आपण घरामध्ये काही अन्न खायचं नाही. जोपर्यंत हे आपल्याला येत नाहीत पैसे तोपर्यंत आपण खायचं नाही. उपोषण सुरू झालं. उद्धव, गिरिजाबाई तिघांचंही उपोषण आहे. पांडुरंगाने हे सगळं कळालं. पांडुरंगाने काय केलं म्हणे, रात्रीच्या वेळेला, मध्यरात्रीच्या वेळेला उद्धवाचं रूप घेऊन त्या सावकाराच्या घरी गेले. रात्रीच्या वेळेला देव दरवाजा वाजवायला लागले, ए उठा 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 सावकार उठा. तो सावकार एकदम जागा झाला आणि बाहेर येतो तर पाहतो तर उद्धव आला. का रे बाबा, का आलात? काही नाही, तुमचे पैसे घेऊन आलोय म्हटले. ते म्हटले, ही काही वेळ आहे का पैसे द्यायची? ते म्हटले, आता एवढ्या रात्री कुठं, दुकानात सगळे तो कागद आहे आणि तो कुठून आणायचा कसा, आता उद्या सकाळी बघू. त्या उद्धवाने म्हणजेच पांडुरंगाने सांगितलं, घ्यायचे असतील तर आत्ताच घ्यावे लागतील, नाहीतर मग आयुष्यभर बसावं लागेल. सावकाराने विचार केला की या का रात्री होईना पण मिळाले तर बरं आहे, हरकत नाही. दुकान उघडलं, तो कागद घेतला, त्याच्यावरचे 700 रुपये सांगितले. उद्धवानी सांगितलं, तुम्ही त्या आमच्या नाथ महाराजांना एवढं बोललात. त्यांनी उपोषण घेतलं. 3 दिवस झालं अन्नामध्ये, पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये, उपाशी बसलेले आहेत आणि म्हणून पैसे जमा झाल्याबरोबर मी तुमच्याकडे आलोय. सावकाराला वाईट वाटायला लागलं. विनाकारण एखाद्या महात्म्याला, एका पुराणिकाला आपण त्रास दिला. बरं, हरकत नाही हरकत नाही, घेतले पैसे. उद्धवानी म्हणजे पांडुरंगाने सांगितले, घेतले नाही, लिहून द्या, लिहून द्या, मिळाले पैसे. ते सगळं लिहिलं, त्याच्यावर त्या सावकारांनी सही केली. तो कागद घेतला. उद्धवानी म्हणजेच त्या पांडुरंगानी तो कागद एकनाथ महाराज ज्या पोथीमध्ये चिंतन करतात, जी पोथी वाचतात, पुस्तक वाचतात, त्या पुस्तकामध्ये ठेवला आणि गुप्त झाले. सकाळच्या वेळेला हा सावकार धावत एकनाथ महाराजांकडे गेला, हातापाया पडायला लागला. नाथ महाराज, विनाकारण तुम्हाला मी वाईट ओढलो, विनाकारण तुमच्यासारख्या महात्म्याचं उपोषण मला सहन करावं लागलं, यापुढे असं कधीही करणार नाही. नाथ महाराजांना त्याचंही काही वाटेना. नाथ महाराज तो ज्यावेळेस बोलत होता तेव्हाही स्थिरच आहेत आणि तो ज्यावेळेस तो स्तुती करत होता तेव्हाही स्थिरच आहेत. शेवटी तो असणारा सावकार उद्धवाकडे गेला आणि उद्धवाला सांगायला लागला, उद्धवा, तुम्ही आलात, रात्री ते पैसे दिले, हे सगळं तुम्ही सांगितलं, खरं तर माझ्यामुळे विनाकारण त्रास झाला. उद्धवाला कळेना मी कधी गेलो रात्री. उद्धव म्हणायला लागला, सावकार तुम्ही काय बोलताय हे कळेना, मी दिले नाहीत पैसे तुमचे. सावकारांनी सांगितलं, आता असं म्हणू नको बाबा, पैसे दिलेलेत, मी तुला कागद लिहून दिलाय पैसे पोच झाले म्हणून. उद्धवांनी सांगितलं, माझ्याकडे तो कागदच नाही म्हटले, मी आलोच नाही, माझ्याकडे पैसेच नाहीत, असं कसं काय घडलं म्हटले, काहीच नाही. शेवटी उद्धव तो सावकार दोघं मिळून नाथ महाराजांकडे आले. नाथ महाराज नेमकं पोथी वाचत होते आणि पोथी वाचत असताना उद्धव म्हणायला लागला नाथ महाराजांना, गुरुजी, की हा सावकार म्हणायला लागला की मी पैसे घेऊन आलो, पैसे दिले आणि तो कागद लिहून आणला, पण माझ्याकडे तर कागद कसलाच नाही. नेमकं नाथ महाराज पोथी वाचत होते आणि ज्या पानावर पोथी वाचत होते त्या पानावरच नेमकं कागद होता. तो कागद पाहिला, त्याच्यावर पैसे पोच झालेली सही सावकाराची होती. हा कागद इथं कुणी ठेवला? नाथ महाराजांनी अंतःकरणातून ओळखलं, हे पांडुरंगाचंच काम आहे, दुसरं कोणाचं नाही. भगवंतानी नाथ महाराजांच्या घरी काम केलं. अनुदास एकनाथ, अनुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, अनुदास एकनाथ, अनुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. टाळी वाजवा, टाळी वाजवा, हात वर करा, टाळी वाजवा. अनुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, हे भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास
एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास ताली वाजवा. भानुदास भानुदास एकनाथ 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 हात वर करा हात वर करा हात वर भानुदास एकनाथ बोला बोला खाते भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ हे भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास दास एकनाथ भानुदास एकनाथ गुलाबजामुन खाल्ल्यासारखा आवाज येत नाही भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ हे भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ टाळी टाळी भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ हो भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास भानुदास एकनाथ 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 भानुदास भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ जय रे एकनाथ महाराज की जय. बसा. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरामध्ये भगवंतानी काही कामं करावी. भगवान स्वतः एकनाथ महाराजांच्या घरामध्ये सेवकाचं रूप घेऊन यावे. मला कधी कधी आश्चर्य वाटतंय त्या उद्धवाचं काय भाग्य असेल हो की त्या उद्धवाच्या रूपामध्ये भगवंतानी नाथ महाराजांच्या घरी यावं. उद्धव म्हणून ना भगवंतानी त्या सावकाराकडे जावं. कधी प्रश्न असा पडतो
देवाला असं करता येत नव्हतं का? स्वतःहून काहीतरी दुसरं रूप घेऊन जायचं, पैसे द्यायचे, ते कागद आणायचा, एकनाथ महाराजांना देऊन टाकायचा. करता येत नव्हतं का? करता आलं असतं ना. पण देवाने उद्धवाचं रूप घेऊन गेले. तो जो सेवक असलेला उद्धव, त्याचं कारण आहे महाराज. भगवान सांगतात, जो माझ्या संतांची सेवा करतो त्याचं नाव या जगामध्ये, जोपर्यंत संतांचं नाव आहे तोपर्यंत संत सेवकाचंही नाव राहिलं पाहिजे. जसं जितकं एकनाथ महाराजांच्या नावाला महत्व आहे, तितकंच एकनाथ महाराजांच्या बरोबर असलेल्या उद्धवाला सुद्धा महत्व आहे. तितकंच एकनाथ महाराजांच्या धर्मपत्नी गिरिजाबाईंनाही महत्व आहे. त्या नरसिंह अवतारामध्ये, भागवत कथेमध्ये जसं विस्तार मोठा आहे पण एका वाक्यात सांगतो. भगवान नरसिंह रूपाने जेव्हा अवताराला येतात आणि प्रल्हादाला सांगतात काहीतरी माग. प्रल्हादांनी सांगितलं देवा काही नको. नाही म्हटले काहीतरी माग. प्रल्हादांनी सांगितलं देवा न मागताच इतकं दिलंय तर मागायची गरजच नाही. मागणी ही अप्राप्ती आणि गरज याच्यातून जन्माला येत असते. गरज असावी आणि ती वस्तू अप्राप्त असावी, त्याच्यातून मागणीचा जन्म होत असतो. तू न मागताच देवा इतकं दिलं ना. ते म्हटले मी काय दिलं? भगवंतांनी विचारलं अरे प्रल्हादाला तुला मी काय दिलं? प्रल्हादांनी सांगितलं देवा तुलाही माहित नाही तू मला काय दिलंय. तू देता देता तू काय दिलं हे तुलाही माहित नाही. म्हटले काय दिलं? प्रल्हादांनी सांगितलं देवा या मृत्यू लोकामध्ये चंद्र सूर्य असेपर्यंत नरसिंह अवताराची कथा चालणार आहे आणि जेव्हा जेव्हा नरसिंह अवताराची कथा चालेल तेव्हा प्रल्हादाचं नाव घेतल्याशिवाय ती कथा पूर्ण होणार नाही. न मागितलं का? न मागताच दिलं ना. मला सांगा असा कोणीतरी महाराष्ट्रातला एखादा कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार सांगा की ज्या कथाकारांनी, प्रवचनकारांनी, कीर्तनकारांनी नरसिंह अवताराची कथा सांगितली पण प्रल्हादाचं नावच घेतलं नाही. असं होईल का? होत नाही. असं मला कधी कधी आश्चर्य वाटतं. महाराज माझा तर्क बरं काय, आपण मोठी मंडळी आहात. आदरणीय पूज्यश्री अशोक महाराज इलग शास्त्री आज आपल्या या उत्सवामध्ये आहेत. भागवताचार्य आहेत, माझे जीवलग मित्र आहेत. माझा उगी तर्क आहे म्हणजे प्रत्येक कथा मग संतांच्या असो अथवा देवाच्या असो, त्या कथेमध्ये त्यांच्या बरोबर असलेली जी मंडळी असतात ना त्यांची नावं तर घेतलीच जातात, त्याच्याशिवाय त्या कथा पूर्ण होत नाहीत. मला तर असं वाटतं नरसिंह अवताराची कथा प्रल्हादाचं नाव घेतल्याशिवाय जशी पूर्ण होत नाही तशी नरसिंह अवताराची कथा हिरण्यकशिपूचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्या नावाला सुद्धा किती महत्व देऊन टाकलं बघा ना. शत्रूच्या नावाला सुद्धा इतकं महत्व देणारा भगवान आहे. किती गमत. बरं जाऊ द्या, तुकाराम महाराजांची कथा मंबाजीचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होईल काय? विचार करा. स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराजांनी एके ठिकाणी असं लिहिलंय, ते सगळीकडेच लागू पडेल असं मला वाटतं. स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराजांनी भागवतावर लिहिताना असं लिहिलंय की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जसा अवतार आहे तसा त्यावेळेला नंद यशोदेचा सुद्धा तो अवतारच आहे, गोकुळाचा सुद्धा तो अवतारच आहे, त्यावेळेस असलेल्या गोपाळांचा सुद्धा तो अवतारच आहे, गोपिकांचा सुद्धा तो अवतारच आहे, वसुदेव देवकीचा सुद्धा तो अवतारच आहे. कारण भगवान येतात ना, येतात त्यांच्याबरोबर जे जे सम्मिलित होणार आहेत त्या त्या सगळ्यांचा तो सुद्धा एक अवतारच आहे, एक विशिष्ट कार्याकरता. एरवी हिरण्यकशिपूला माहित नाही का हे सगळं होणार आहे, पण त्याला माहित आहे ना याच्या हातून मरण आल्यानंतर आपलं नाव अजरामर होणार आहे. राम रावणाच्या युद्धातला शेवटचा प्रसंग भावार्थ रामायणातला वाचा. आता वेळ आपल्याकडे कमी आहे, पण तुझ्या हातून मरण येणं याच्यासारखं मरण वेगळं आहे का? वालीला ज्यावेळेस बाण मारला त्यावेळेस वालीच्या मुखातले शब्द बघा रामाच्या दृष्टीने काय आहेत. भावार्थ रामायणातल्या ओव्या काढून पहा. नाथ महाराजांनी इतकं गोड वर्णन केलंय. त्या वालीला ज्यावेळेस बाण मारला त्यावेळेस तो वाली म्हणतोय की प्रभू रामचंद्राच्या हातून मरण येणं याच्यासारखं आणखीन दुसरं कुठलं मरण चांगलं आहे. जटायूचं चरित्र बघा. म्हणजे असं सांगितलं जातं की ज्यावेळेस ते पंख तुटला ते कसं काय ते सगळं पुष्कळ आहे मोठं. आपण ते करायला गेलो तर नाथ महाराजांच्या चरित्रात रामकथा चालू होईल, ते वाढत जाईल सगळं. पण मला जिथं मुद्द्याला बोलायचं आहे तेवढं बोलण्याकरता संदर्भ तर देणं गरजेचं आहे. बरेचदा अलीकडे नाही तरी कथा एक असते. आता ही कथेची व्यथाच आहे अलीकडल्या काळामध्ये. आपल्याला मुद्द्याला मला बाहेर जायचं नाही, या विषयाच्या बाहेर जायचं नाही. परंतु जटायूच्या बाबतीत विचार करताना
ज्यावेळेस त्याचे पंख तुटले, प्रभू रामचंद्र त्याच्याजवळ येतात आणि त्याला सांगतात, जटायू काळजी करू. ते सगळं सांगितलं, ते सीता कोणी घेऊन गेलं, अमुक तमुक सगळं झालं. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, जटायू आता एक काम करू म्हटले, तुझ्या अंगावरनं हात फिरवतो. म्हटले कशा करता? म्हणजे तुला पंख येतील. बरं काय करू? नाही म्हटले म्हणजे तुला पंख आल्यानंतर तू पुन्हा जिवंत राहशील. जटायूने विचारलं, बरं मग जिवंत राहिलो काय होणार? नाही म्हटले त्या रावणाला मारण्याकरता तुला माझ्याबरोबर येता येईल. म्हटले आपण दोघं मिळून मारू म्हटले त्याला. जटायू हसायला लागला. रामाने विचारलं काय झालं हसायला? ते म्हटले आपण दोघं मिळून त्या रावणाला मारू. हे जे वाक्य आहे का नाही ते हास्यास्पद आहे म्हटले. म्हटले का? रावणाला मारण्याकरता आमच्यासारख्याच्या सहकार्याची गरज नाही, कारण तुम्ही प्रभू आहात, तुम्ही एकटे पुष्कळ झालात त्याच्याकरता म्हटले. आमच्याशी सहकार्याची गरज नाही म्हटले. त्यामुळे मला तुम्ही हात फिरून आता पंख आणू नका. मी जे आता मरणासन्न अवस्थेमध्ये आहे ना असंच राहू द्या. म्हटले का? जटायूंनी सांगितलं, प्रभू आता माझं डोकं तुमच्या मांडीवर आहे, माझ्या डोळ्यामध्ये तुमचं प्रत्यक्ष रूप आहे, माझ्या तोंडामध्ये तुमचं नाम आहे. इतका चांगला मृत्यू जर येत असेल तर जगून तरी उपयोग काय म्हटले. इतका चांगला मृत्यू येत असेल तर जगायचं. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्या पात्रांना सुद्धा, व्यक्तिमत्वांना सुद्धा किती अजरामरत्व प्राप्त झाले. आणि म्हणून नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये पहिली घटना जी नाथ महाराजांच्या चरित्रात येते ती पहिली घटना अशी आहे, भगवंतानी नाथ महाराजांच्या घरी सेवा केली, पण ती उद्धवाच्या रूपाने केली. म्हणजे अगोदर नाथ महाराजांच्या सेवकाला बहुमान देऊन टाकला. जो संत सेवक आहे भगवान, मी कालच ओवी देऊन गेलोय, ते हे प्राणा परोते आवडते जे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. भक्ताची सेवा करणारा, तुकोबारांचे शब्द आहेत पहा. ते मला दास कसं करायचं, कुणाचं करायचं याच्याबद्दल शब्द आहेत. पहिलं प्रमाण असं आहे, कोण पुण्य यांचा होईन सेवक जीही द्वंद्वादिके दुराविले. पहिलं प्रमाण. आता दुसरं सांगतो, म्हणजे यांचा सेवक म्हणजे संतांचा सेवक. आता दुसरं सांगू. दुसरं प्रमाण असं आहे, तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. म्हणजे संतांच्या दासाचा दास करून ठेवा. आणखीन एक प्रमाण देतो, मज दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा. म्हणजे मला संतांचं दास करा. एक, मला संतांच्या दासाचं दास करा. दोन, मला संतांच्या दासाच्या दासाच्या दासाचं दास करा. तीन, म्हणजे त्याला सुद्धा महत्व येतं. संतांना महत्व जेवढं आहे त्याच्यापेक्षा संतांच्या दासाला महत्व आहे, त्याच्यापेक्षा संतांच्या दासाच्या दासाला महत्व आहे, त्याच्यापेक्षा संतांच्या दासाच्या 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 दासाला महत्व आहे. या दृष्टीने जर विचार केला तर भगवंतानी पहिल्यांदा महत्व दिलं ते एकनाथ महाराजांच्या दासाला, उद्धवाला. उद्धवाचा बहुमान वाढला. नाथ महाराजांनी उद्धवाला सांगितलं, उद्धवा अरे तुझं रूप घेऊन भगवान स्वतः ती यादी घेऊन आले, किंवा तो रोखा घेऊन आले, तो कागद घेऊन आले. घरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आहे. उद्धव विचार करतो की हा जो कागद आहे, या कागदाला पांडुरंगाचा हात लागलेला आहे. त्या सावकाराकडून घेऊन आला म्हणजे तो पांडुरंगाचा हात लागलेला कागद आहे. आणि त्याच्यावर शब्द लिहिलेले आहेत, उद्धवानी हे पैसे परत दिले आहेत. ते उद्धवाच्या शब्दाला, त्या उद्धव नावाच्या अक्षराला किती महत्व आलं पहा ना. त्यांनी तो कागद नाथ महाराजांना सांगितलं, गुरुजी माझी एकच इच्छा आहे. म्हटले काय? काही नाही, तेवढा कागद मला द्या. म्हटले का? हा कागद म्हणजेच माझा पांडुरंग परमात्मा आहे, ही माझ्या अंतःकरणातली श्रद्धा आहे. तो कागद उद्धवानी घेऊन ठेवला. पुढे हा सगळा प्रवास सुरू झाला. एकनाथ महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये नाथांचे आचरण कसं आहे केशवानी वर्णन केलंय. भक्ती ज्ञान वैराग्य निपुण. श्रीनाथाचे आचरण भक्ती ज्ञान वैराग्य निपुण, लोक प्रपंच रीतीशी भिन्न, प्रवृत्ती सकारण पै नव्हे. नाथांचं आचरण हे ज्ञान वैराग्य आणि भक्तीने युक्त आहे. काहींकडे ज्ञान असतं तर वैराग्य नाही, वैराग्य असतं तर भक्ती नाही. वैराग्य, ज्ञान आणि भक्ती या त्रिवेणीचा संगम नाथ महाराजांच्या चरित्रात आहे. तितकंच वैराग्यवान जीवन, तेवढंच ज्ञानवान जीवन, तेवढीच भक्ती. एरवी बऱ्याचदा ज्याच्याकडे ज्ञान असतं त्याच्याकडे भक्ती नसते, ज्याच्याकडे भक्ती असते त्याच्याकडे ज्ञान नसतं. आमचे गुरुजी सांगायचे, पाठामध्ये असताना गुरुवरी भाऊ सांगायचे, ज्ञानाला सोडून भक्ती राहू शकत नाही, भक्तीला सोडून ज्ञान राहू शकत नाही. तत्वज्ञानाचा सिद्धांत असा आहे, भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करतं आणि ज्ञानाला सोडून असलेली भक्ती भेद निर्माण करते. भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करतं. ज्ञानोबरांची ओवी देतो, नवल अहंकाराची गोठी विशेष नलगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. त्यामुळे ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे. जर भक्ती विना असलेलं ज्ञान कुठून ना कुठून तरी अहंकार निर्माण करतं. अहम ब्रह्म अस्मी हा सुद्धा एक अहंकार आहे. इतकं चिंतन वेदांतांनी केलंय. अमृतानुभव वाचा, त्याच्यामध्ये अज्ञानाचं जसं खंडन केलंय तसं ज्ञानाचंही खंडन फार महत्वाचं मानलंय.
त्या ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे, भक्तीला ज्ञानाची जोड पाहिजे, असं नाथ महाराजांचं चरित्र. आणि मग नाथ महाराजांनी लोकांना पुराण सांगायला सुरुवात केली, कथा कीर्तन करायला सुरुवात केली. आता नाथांची कीर्तनं अत्यंत विचारवंत अशा पद्धतीची ती कीर्तनं. त्या कीर्तनामध्ये लोकांना या जगाचं खरं तत्वज्ञान काय आहे हे कळालं. लोक हुशार होऊ लागली. काल उद्धव महाराजांनी एक वाक्य सांगितलं बघा रात्री कीर्तनामध्ये, अलीकडे चांगली कीर्तनं सुद्धा लोक का ठेविनात, कारण लोक हुशार झाली तर काय करायचं म्हणून चांगली कीर्तनं ठेवणार, उद्धव महाराजांनी काल सांगितलं. आणि नाथांची कीर्तनं या पैठणमध्ये होऊ लागली. अत्यंत विद्वत प्रचुर अशा पद्धतीची कीर्तनं लोकांच्या कानामध्ये हृदयामध्ये ती जाऊ लागली. लोकांना खरं तत्वज्ञान कळू लागलं. लोक कर्मकांडापासून बाजूला होऊ लागले. ज्ञान आणि भक्तीच्या मार्गाच्या माध्यमातून कशा पद्धतीने परमार्थ करायचा, शुद्ध परमार्थ कशाला म्हणायचं हे लोकांना कळायला लागलं. परमार्थाच्या नावाखाली फसवणूक करणारा वर्ग मात्र त्रस्त झाला. मी मुद्दाम शब्द वापरतो, परमार्थाच्या नावाखाली फसवणूक करणारा वर्ग हा आज आहे अशातला भाग नाही, तेव्हापासून आहे किंवा त्यांचेच हे वंशज आहेत असं म्हणायला हरकत नाही. चालू आहे फसवणूक, लोकांना फसवण्याचा प्रकार चालू आहे, लोकांना कर्मकांडामध्ये अडकविण्याचा प्रकार चालू आहे, लोकांना विचित्र पद्धतीने अध्यात्माचे धडे देण्याचा प्रकार चालू आहे. एकनाथ महाराजांनी या सगळ्यावर प्रहार केला आणि एकनाथ महाराजांनी खरा विचार समाजाच्या समोर मांडला. आणि नाथांची ती वाणी इतकी प्रभावी होती की तो श्रोत्यांच्या हृदयामध्ये ठसला. वक्ता कोणाला म्हणायचं? मी कॉलेजमध्ये असताना एका आमच्या तत्वज्ञानाच्या प्राध्यापकांनी सांगितलेली व्याख्या मला आठवते. त्यांनी असं सांगितलं, वक्ता कोणाला म्हणायचं? आपल्या बोलण्याने लोकांना प्रभावित करतो त्याला वक्ता म्हणायचं नाही. आपल्या बोलण्याने लोकांना प्रभावित करतो त्याला वक्ता म्हणायचं नाही. आपल्या बोलण्याने लोकांना प्रभू भावित करतो त्याला वक्ता म्हणायचं. प्रभू भावित जेणेकरून श्रीहरीची मूर्ती अंतरी ठसावी. नाथ महाराजांनी सांगितली, ऐशी कीर्तनाची मर्यादा सांगितली. ही कीर्तनाची मर्यादा आहे. आणि ती कीर्तनं नाथ महाराजांची या पैठणमध्ये होऊ लागली. लोकांची गर्दी वाढायला लागली. आणि लोक कीर्तन झाल्यानंतर बाहेर पडताना म्हणायचे, अरे आज कळालं हे असं आहे, आज चांगलं कळालं, आज माझ्या लक्षात आलं, आज मला ते भावलं. आणि मग कीर्तन ऐकून जातानाची गर्दीची ही चर्चा ज्या त्या काळातले जे काही स्वतःला धर्म मार्तंड म्हणून घेणारे होते, त्या काळातले जे स्वतःला शहाणे म्हणून घेणारे होते, त्या सगळ्यांच्या कानावर पडायला लागली. आणि ते सगळेजण म्हणायला लागले, आता जर हे असं झालं तर आपलं कसं? म्हटले, आपलं कसं होईल? आम्ही वेदशास्त्र संपन्न, केशवानी केलेली ओवी ऐका, आम्ही वेदशास्त्र संपन्न, आम्हा न पुसती यजमान. आता अशी परिस्थिती झाली, आम्ही वेदशास्त्र संपन्न असून सुद्धा लोक आम्हाला विचारेनात, सर्वस्वे एकनाथाशी मानून रामकृष्ण म्हणून हसती की. आता या पैठण मधली आणि पैठण परिसरातली लोक आपल्याला काही विचारेनात. कोण म्हणायला लागले? वेदशास्त्र संपन्न असणारी सगळी एकत्रित झाले, एकनाथांच्या विरोधात एकत्रित झाले. सगळे एकत्रित होऊन म्हणायला लागले की अरे बाबा, आपण वेदशास्त्र संपन्न आहोत. एरवी आपल्याकडे गर्दीच्या गर्दी, रांगाच्या रांगा असायच्या, हे सांगा ते सांगा, हे कसं करावं लागेल, ते कसं करावं लागेल, अमुक आमच्या घरात घडलंय, काय करू सांगा, काय अमुक आणावं लागेल सांगा. आणि त्यावेळेस हे उपाय सांगायचे. पण आता मात्र लोक त्यांच्याकडे कोणी येईनात. एकनाथ महाराजांच्या कीर्तनात जायचं, काहीही तरी एकनाथ महाराजांना सांगायचं नाही, फक्त त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हायचं आणि एवढंच म्हणायचं, रामकृष्ण हरी. महाराजांचीच ओवी आहे चरित्रातली. आम्ही वेदशास्त्र संपन्न, आम्हा न पुसती यजमान, सर्वस्वे एकनाथासी मानून रामकृष्ण म्हणून हसती की. म्हणजे दुःख झालं तरी ही लोक हसायला लागली का? काही नाही म्हटले. कुठलंही दुःख झालं की अरे काय असतं त्याला, रामकृष्ण हरी म्हण, म्हण, उघडा मंत्र आहे, रामकृष्ण हरी म्हण. काही नको त्याच्यावर, कुठल्या नको त्या पद्धतीच्या कुठल्या कर्मकांड नको, कुठल्या पूजापाठ नको, त्याचं काही नको. सगळे वेदशास्त्र संपन्न लोक म्हणायला लागले, अरे आता आपलं दुकान बंद पडलं, काय करायचं? काहीतरी यांनी कृत्य करायला सुरुवात केली. येन केन प्रकारे एकनाथ महाराज समाजाच्या समोर उघडे पडावे
आणि लोकांनी एकनाथ महाराजांना मानायचं सोडून द्यावं याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. नको ते करायला सुरुवात केली, काहीतरी डोकं लावायला लागले. बरं ही डोकी म्हणजे काही सामान्य काय, विचित्र डोकी सुरू झाले त्यांच्या डोक्यात, वेगवेगळ्या आयडिया युक्त्या. काहीतरी केलं पाहिजे. एकनाथांची कीर्तन बंद पडली पाहिजे, एकनाथांच्या कथा बंद पडल्या पाहिजे, एकनाथ महाराजांची पुराण सांगण्याची पद्धत बंद पडली पाहिजे. लोकांनी जेणेकरून नाही गेलं पाहिजे, मग कोणीतरी त्यांना थोतू केलं पाहिजे म्हटले. याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. काय करावं काय करावं, सगळेजण एकत्रित जमायला लागले. एखाद्याला अडकवायचं म्हटलं की काही ठरलेल्या गोष्टी असतात. नाथ महाराज पुराण सांगायचे. अहो नाथांचं ते पुराण इतक्या गोड अशा पद्धतीने चालायचं, गर्दी रोज व्हायची, लोकांना ते समजायचं. बरं त्या पुराणामध्ये प्रश्न उत्तर असायची. एकनाथ महाराजांनी सांगायचं, नाही कळालं तर प्रश्न विचारा, मी त्याचं उत्तर देईल. सगळेजण या. इथं येण्याकरता कोणालाही मज्जाव नाही. इतर ठिकाणी काही कर्मकांड करताना विशिष्ट लोकांना विशिष्ट अधिकार आहेत. बर त्याच्यामध्ये काळ वेळाची बंधन आहे. यज्ञ करत असताना उजवीकडे बसायचं का डावीकडे बसायचं ठरलेलं आहे. उजवीकडे हात घ्यायचा का डावीकडे हात घ्यायचा ठरलेला आहे. कीर्तनामध्ये त्याचं काय आहे महाराज, टाळ वाजवताना इकडं टाळ गेला काय तिकडं गेला काय, कोणाच्या डोक्यात जाऊन एवढी काळजी घ्यायची फक्त, कोणी इकडे का जाईना. बर त्याला काही काळ वेळेचं बंधन आहे का. एखादा माणूस जर गेला अमुक अमुक असं करायचं, याच्याकरता काय करावं, तर त्याच्याकरता सांगितलं जायचं, नाही बाबा तुला याच्याकरता काय करावं लागेल, वेळ बघावी लागेल, मुहूर्त बघावं लागेल, अमुक करावं लागेल, तमुक करावं लागेल. पण रामकृष्ण हरी म्हणण्याकरता काय काळ वेळेचं बंधन आहे मला सांगा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहिजे. बरं विशिष्ट कर्माचा विशिष्ट लोकांना अधिकार सांगितला जातो. हे कर्म यांनीच करावं त्यांनीच करावं. पण इथं काय आहे, इथं सगळ्यांना अधिकार दिला. सगळा सगळासी येथे आहे अधिकार, 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 सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उतार हरिचा नामे, कलियुगी उतार हरिचा नामे, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. कलियुगी उद्धार हरिचा नामे, कलियुगी उद्धार हरिचा नामे, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कोणी या कीर्तनाला, कोणी या पुराण श्रवणाला, यारे यारे लहान थोर, याते बलते नारी नर, करावा विचार लगे चिंता कवनासी. यारे यारे लहान थोर. एका गावी कीर्तनाला गेलो, तरुण मुलं कोणीच नव्हती तिथं कीर्तनाला, कोणीच नाही. मी आपलं दुसऱ्या दिवशी मुक्काम झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी काही
चौकामध्ये ती मुलं उभं होती. त्या मुलांना म्हटलं, का रे बाबा रात्री कीर्तनाला कसं काय आला नाही? ते म्हटले, तुकाराम महाराज जसं सांगतात तसं आम्ही राहणारी माणसं आहे. मी म्हटलं, काय सांगितलं? तुकाराम महाराजांनी आम्हाला कीर्तनाला या असं सांगितलंच नाही म्हटले. ते म्हणलं, मी म्हणलं असं कसं काय? ते म्हटलं, तुम्हाला प्रमाण पाठ नाही का? आता मी म्हटलं, बहुतेक तर मला सगळी प्रमाणं पाठ आहेत. बरं त्याचं तर काय चूक आहे? बऱ्याच महाराज लोकांना पाठ नाहीत म्हणून त्याने विचारलं असं. मी म्हटलं, नाही बऱ्यापैकी पाठ आहेत प्रमाण. कोणतं प्रमाण? तो म्हटला, महाराजांनी सांगितलंय यारे यारे लहान थोर. मी म्हटलं, हो मला पाठ आहे. मग काय? मग महाराजांनीच सांगितलंय यारे यारे लहान आणि यारे यारे थोर. आमचा कुठं विचार आहे म्हटले, म्हणून आम्ही आलो नाही. म्हणजे फक्त लहान आणि फक्त थोर असं नाही, लहानांपासून थोरापर्यंत असं आहे. फक्त लहान या फक्त थोर या असं नाही, लहानांपासून थोरापर्यंत, म्हणून सकळ असे येते सगळे या. नाथ महाराजांचं पुराण सुरू होतं. लोक गर्दी करत होते, बसत होते. काही दिवसांनी असं घडलं, एक सुंदर स्त्री त्या प्रवचनाला, त्या पुराण कथेला येऊन बसायची, पुराण ऐकण्याला. सगळे येऊन बसल्यानंतर यायची, पुढे येऊन बसायची. शुभ्र वस्त्र, साडी परिधान केलेली, अलंकार अंगावर आहेत, सुंदर अशा पद्धतीचे आहे. आणि ती स्त्री पुढे येऊन बसायची आणि अगदी तन्मयतेने ती कथा ऐकायची, अतिशय लक्षपूर्वक ती कथा ऐकायची. आणि मग 2-3 दिवसामध्ये गावातली जी काही कुडाळ मंडळी आहेत, जी काही टुकार आहेत, की ज्यांना असं वाटत होतं की एकनाथ महाराजांना कुठंतरी उघडं पाडावं, कुठंतरी एकनाथ महाराजांचं अवमूल्यन करावं असं वाटत होती, त्यातल्या कोणाला तरी कळालं. आणि मग ते लांबून असं बघायचे, एक स्त्री येते, रोज कथेला बसते, कथा ऐकून नमस्कार करून जाते. हे बघितल्याबरोबर त्या सगळ्यांना वाटायला लागले, ही बाई कोण आहे नसतं काय. आणि मग स्त्री म्हटलं की मनामध्ये नको त्या पद्धतीच्या शंका कुशंका माणसांच्या मनात येतात. नाथ महाराजांचे शब्द बहुतेक ही लोक विसरलेले आहेत. संशयावनी थोर अनिक पाप नाही थोर. मनामध्ये कधी कसले संशय येतील सांगता येत नाही. आज सामाजिक परिस्थिती इतकी विचित्र झालेली आहे की आपण कोणत्याही प्रकरणाची किंवा कोणत्याही घटनेची शहानिशा न करता मनात शंका निर्माण करतो आणि त्या समाजामध्ये पेरत राहतो. आणि म्हणून समाजाचं अवमूल्यन, विघटन होऊ लागलं, ते त्याच्यामुळे होऊ लागलं. मूळ स्थिती जाणून घेण्याची इच्छा अलीकडल्या तरुणाला राहिली नाही. घटनेच्या खोलामध्ये जाणून घेण्याची इच्छा अलीकडे राहिली नाही. ज्याला डीप मध्ये जाणं म्हटलं जातं, ती वृत्ती राहिली नाही. वरवरच्या माहितीवर माणसं आणि अलीकडल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून नको त्या माहिती पसरवणं आणि समाजामध्ये जेणेकरून भेद निर्माण होईल असं वागणं ठेवणं, अशी परिस्थिती आजची आहे. संशय असं गमतीचा असतो, कुठून कधी येईल सांगता येत नाही, कोणत्या रूपाने येईल सांगता येत नाही. म्हणजे नवीन लग्न झालेली एखादी स्त्री, जिला सून म्हटलं जातं, आणि ती शेजारणीकडे गेली आणि एक तासाभरानंतर माघारी आली. तिच्या सासूने विचारलं, कुठे गेली होती? शेजारणीकडे गेली होती. त्या सासूने सांगितलं, तुला मी आत्ताच सांगते, अजिबात शेजारी जायचं नाही, अजिबात शेजारची जी बाई आहे ना तिच्याकडे जायचं नाही, तिचं ऐकायचं नाही, ती सगळं बोलते ते खोटं असतं, तिचं मनावर काहीच घ्यायचं नाही. आता ही नवीन होती, तिनं सगळं मान डोलावून ऐकलं. आणि मग सासूने विचारलं, तू का शेजारीन काय म्हणत होती तुला ग तासभर? त्या सुनेनी सांगितलं, शेजारची बाई म्हणत होती, तुझी सासू फार चांगली आहे, फार सत्वगुणी आहे, पण तुम्ही म्हणताना ती खोटं बोलते, मला मान्य आहे. कळालं का? बघा, संशय असा गमतीचा असतो, कधी आपल्या अंगावर येऊन पडेल सांगता येत नाही. तत्वज्ञानामध्ये संशयवाद आणि निश्चयवाद असे 2 वाद आहेत. विस्तार भरपूर आहे, जाऊ द्या. कुमारी भट्टाचं चरित्र त्याच्यावर मोठं प्रसिद्ध आहे. असो, मला मुद्दा असा मांडायचा आहे, त्या स्त्रीला कथेला येत असलेल्या या सगळ्या लोकांनी पाहिलं, ती स्त्री रोज कथा ऐकते आहे, हे सगळ्यांनी पाहिलं. आणि मग मनामध्ये शंका कुशंका सुरू झाल्या, अरे बाबा ही गावातली तर बाई वाटत नाही आपल्या, मग ही बाई येते कुठून, जाते कुठं, आहे कोण, एकनाथ महाराजांची हिची ओळख झाली कशी, बरं एकनाथ महाराजांच्याच कथेला काय येते, कधी आमच्याकडे आली नाही, कधी विचारायला आली नाही, कोणत्याही पद्धतीचं आम्ही वेदशास्त्र संपन्न ना, मग तरी आमच्याकडे कधी विचारायला आली नाही, ही गावातली परिसरातली वाटते ना, आहे कोण ही स्त्री, रोज जायचं, बरं ती कुठून येते कळत नाही आणि कुठं जाते कळत नाही. मनात शंका या लोकांच्या. एके दिवशी काय झालं, बरं ती स्त्री कथा संपायला लागल्याबरोबर उठायची, निघून जायची.
एके दिवशी एकनाथ महाराजांनी कथेमध्ये पुंडलिकाची कथा सांगितली. पुंडलिकाची कथा सांगितली आणि त्या पुंडलिकाच्या कथेमध्ये एकनाथ महाराज असं सांगत होते की हा अत्यंत पत्नीच्या आहारी गेलेला पुंडलिक, परंतु त्या पुंडलिकाचं चरित्र सांगत असताना मग तो ज्या पद्धतीने माता पित्याला घेऊन निघाला, अमुक तमुक सगळं जे काही आहे, आणि मग त्याच्यामध्ये त्या कुकुटस्वामींची कथा ऐकायला मिळाली की ज्या कुकुटस्वामींच्या मठामध्ये रात्रीच्या वेळेला 3 स्त्रिया येतात. येताना त्या मलिन असतात, परंतु तिथं सेवा करतात, झाडून अंगण वगैरे सगळं काढतात आणि जाताना मात्र त्या अगदी स्वच्छ पांढऱ्या शुभ्र होऊन जातात. आणि मग त्या पुंडलिकाने त्या 3 स्त्रियांना विचारलं की येताना तुम्ही एवढ्या मलिन असता आणि जाताना एवढ्या स्वच्छ होता, कोण आहात तुम्ही? त्या 3ही स्त्रियांनी सांगितलं गंगा, यमुना, सरस्वती अशा आम्ही 3 नद्या आहोत. मग तुम्ही मलिन असता आणि जाताना स्वच्छ होता. त्या 3 स्त्रियांनी सांगितलं तुझ्यासारखी पापी माणसं आमच्यामध्ये तीर्थामध्ये स्नान करतात आणि तुमचं पाप आम्हाला समर्पण करतात. तुमच्या त्या पापाने आम्ही मलिन होतो आणि आम्ही काय करतो तर या संतांची सेवा करतो, जेणेकरून आमचं पाप जावं आणि आम्हाला स्वच्छता शुद्धता यावी. संतांच्या सेवेने आम्हाला स्वच्छता आणि शुद्धता येते. त्या स्त्रियांनी सांगितलं आमचं मालिन्य घालवण्याकरता आम्ही संतांकडे येतो, आमचं मालिन्य घालवण्याकरता त्या संतांकडे येतो. ही कथा सांगत होते. प्रश्नोत्तर सुरू झाली. कोणी प्रश्न विचारलं हे खरंच आहे का? नाथ महाराजांनी काही दाखले त्याला दिले आणि हे सगळं झालं. जाताना मात्र त्या दिवशी ती जी सुंदर असलेली स्त्री ती उठून उभा राहते, नाथ महाराजांचं दर्शन घेते आणि हात जोडून म्हणते तुम्ही आज जी पुंडलिकाची कथा सांगितली ती अगदी खरं आहे, परंतु त्या स्त्रियांना संतांच्या सेवेत जावं लागलं, सेवा तरी करावी लागली. माझं तर भाग्य असं आहे की तुमच्यासारख्या संतांच्या पाहण्यामध्ये आणि तुमच्यासारख्या संतांचं प्रवचन ऐकण्यातूनच मला पावित्र्यता येते, असं माझं भाग्य आहे. नाथ महाराजांनी नमस्कार केला आणि ती स्त्री निघाली. निघाल्यानंतर ही जी गावातली कुटील मंडळी होती ती कुटील मंडळी त्या स्त्रीच्या मागावर होती. कुठं जाते ही स्त्री, कुठं जाते? आणि ती स्त्री मंदिरातून मठातून नाथ महाराजांच्या निघाल्यानंतर सरळ पाठीमागं निघाली आणि जाता जाता गोदावरीच्या जवळ गेली. गोदावरीच्या आतमध्ये गेली आणि ती गोदावरी रूप होऊन गेली. मग त्या कुटील लोकांना लक्षात आलं ही स्त्री दुसरी कोणी नव्हती, गोदावरी स्वतः ऐकायला येत होती. एका स्त्रीच्या रूपामध्ये गोदावरी रोज येते नाथ महाराजांकडे, नाथ महाराजांची कथा ऐकण्याकरता. काय नाथ महाराजांचं ते पावित्र्य असेल विचार करा. गोदावरीने यावं, गंगेने यावं एका स्त्रीच्या रूपाने आणि एकनाथ महाराजांच्या समोर पुराण कथा ऐकायला बसावं. तव ते जाऊन गंगेत निजरूपी झाली गुप्त, केशवानी वर्णन केलेलं पुरावा देतो. तव ते जाऊन गंगेत निजरूपी झाली गुप्त, ऐसे देखून समस्त नवल करीत आश्चर्यवत. आणि मग ते कुटील लोक म्हणायला लागले आम्हासी न कळता महिमान, तिच्या शोधास्तव गेलो आपण, तव ते गंगेत गुप्त होऊन झाली आपण गंगा रूप. ती स्त्री गंगेत गुप्त होते, गंगा रूप होते, गोदावरी रूप होते. याचा अर्थ गोदावरी रोज एकनाथ महाराजांच्या समोर स्त्रीच्या रूपाने येते आणि नाथ महाराजांच्या मुखातून ती पुराण कथा ऐकते. जर गोदावरीने असं म्हणावं की एकनाथ महाराजांना तुमचं पुराण ऐकून मला पावित्र्य निर्माण होतं, तर एकनाथ महाराजांच्या ठिकाणी किती पवित्रता असेल, एकनाथ महाराजांच्या ठिकाणी किती पवित्रता असेल. आणि म्हणून गोदावरीने सुद्धा ऐकावं अशा पद्धतीचं हे चरित्र. संतांचा सहवास गोदावरीला सुद्धा वाटतो मला संतांचा सहवास असावा. सामान्य मनुष्य संत सेवेमध्ये तृप्त असतो अशातला भाग नाही. गोदावरीने सुद्धा संतांचा सहवास करायचा ठरवला. त्या कुटील लोकांना वाईट वाटायला लागलं की आपण विनाकारण नाथ महाराजावर संशय घेतला, विनाकारण अशा पद्धतीने दृष्टी टाकली. आपण जर तो संशय न घेता नाथ महाराजांच्या त्या पुराण श्रवणामध्ये बसलो असतो तर न जाणो आपल्याला सुद्धा त्या गोदावरीचा स्पर्श झाला असता आणि आपण बसल्या जागेवर पवित्र झालो असतो. म्हटलं जलरूपाने असलेली गोदावरी देहरूपाने सगुण रूपाने आपल्या समोर होती, पण ती गोदावरी आम्हाला कळाली नाही. आम्हाला त्या गोदावरीचं महात्म्य लक्षात आलं नाही. त्या कुटी लोकांनी गावातली जी काही मंडळी होती ना, ज्यांनी यांना पाठवलं होतं, काय असते पाठवणारी वेगळी असतात आणि गेलेली वेगळी असतात. याच्या मागची सूत्रधार वेगळी असतात महाराज.
ती सूत्रधार पुढे येत नसतात, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारत असतात. ती कुटील लोक त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगायला लागले, या भानगडीत आम्हाला पाडू नका कधी. आता इथून पुढे आम्ही एकनाथ महाराजांना कधीही अशा पद्धतीने त्रास देणार नाही. आणि मग असं जरी झालेलं असलं तरी जेतबरी द्विजाची शक्ती छळन करिता न चुकती, असं जरी असलं तरी त्या लोकांचं मन बदललं असं म्हणता काय? त्या लोकांचं काही मन बदललेलं नव्हतं. शांती क्षमा दया स्थिती विशेष शोभती नाथांगी, त्या लोकांचं मात्र काही मन बदललेलं नाही. त्यांनी मात्र काही ना काहीतरी करून एकनाथ महाराजांना त्रास द्यायचं ठरवलेलंच होतं. या सगळ्यांनी विचार केला आता काय करायचं. लोक सांगत होते की एकनाथ महाराजांच्या घरी अन्नदान चालायचं, नित्य अन्नदान चालत होतं. आणि मग नित्य अन्नदान चालणारं एका दिवशी रात्रीच्या वेळेला 4 ब्राह्मण या पैठणमध्ये आले. पाऊस पडत होता आणि 4 ब्राह्मण आलेले होते. या कुटील जी काही स्वतःला वेदशास्त्र संपन्न म्हणून घेणारी होती त्या मंडळीने त्या 4 ब्राह्मणांना पाहिलं आणि विचारलं, का हो म्हटलं, एवढ्या रात्रीचा आलात काय? म्हटले भूक लागली आम्हाला, कुठंतरी आम्हाला प्रसादाची व्यवस्था करा. त्यांनी सांगितलं एक काम करा, या गावामध्ये फक्त एकनाथांच्या घरामध्ये तुम्हाला प्रसाद मिळेल. रात्री मध्यरात्रीच्या वेळेला भर पावसामध्ये या कुटील लोकांनी मुद्दामहून त्या 4 ब्राह्मणांना एकनाथ महाराजांच्या घरी पाठवलं, जेणेकरून एवढ्या रात्री काही स्वयंपाक करून मिळणार नाही. आणि ते 4 ब्राह्मण उपाशी राहिले की आपल्याला दुसऱ्या दिवशी सांगता येईल, हे बघा ब्राह्मण उपाशी ठेवले असं सांगता येईल. रात्रीच्या वेळेला ते 4 ब्राह्मण एकनाथ महाराजांच्या घरी मोठ्याने हाक मारायला लागले. एकनाथ महाराजांनी उद्धवाला हाक मारली. उद्धव उठून दरवाजा उघडतो, ते ब्राह्मण आत येतात. खूप भूक लागली आहे, काहीतरी प्रसादाची व्यवस्था करा. एकनाथाने उद्धवाला सांगितलं, कर यांची प्रसादाची व्यवस्था. उद्धवानी सांगितलं, आपल्या घरामध्ये धनधान्य भरपूर आहे, पण 7 दिवस झालं पाऊस पडत असल्यामुळे इंधन नाही, म्हणजे लाकूड नाही. त्या काळामध्ये चुलीवरचं स्वयंपाक, म्हटलं इंधन लाकूड नाही, सगळं ओलं आहे, ज्याला आपल्याकडे सरपण असं म्हटलं जातं. ओलं लाकूड आहे, ते काही जळत नाहीये. आणि काही मग जर ओलं लाकूड असेल ते जळत नाही तर अग्नी निर्माण होणार नाही. अग्नी निर्माण नाही झाला तर पाकसिद्धी कशी होईल म्हटले, करता येईना, काय करावं कळेना. एकनाथ महाराजांनी विचार केला, इकडं तिकडं बघितलं आणि एकनाथ महाराजांनी सांगितलं, आपल्या घरावरची लाकडं कोरडीच आहेत की म्हटले. आपलं घर पूर्वी माळवद असायची, बरं ती लाकडं म्हणजे सागवानी, बाबळीची नव्हती, सागवानी लाकडं हे आहेत की म्हटले. उद्धवांनी सांगितलं, गुरुजी मग ही लाकडं काढू का? हो कर. पण तेवढ्यात एकनाथांनी सांगितलं, अरे बाबा उद्धवा, हे लाकडं काढणं, माळवद काढून लाकडं काढून ते काढेपर्यंत वेळ फार जाईल म्हटले. मग काय करू? एकनाथ महाराज ज्या पलंगावर झोपायचे, एकनाथांनी सांगितलं हा पलंगच तोडून टाक ना म्हटले, कशाला पाहिजे. आपल्या दारामध्ये आलेल्या याचकाला अन्नदान करणं हे आपलं काम आहे, पलंगावर बसून राहणं हे आपलं काम नाही म्हटले. हे पहिलं तोडून टाक म्हटले. आणि मग तो पलंग तोडला, त्याची लाकडं घेतली, ती चुलीमध्ये घातली, पाकसिद्धी केली. ते 4 ब्राह्मण अत्यंत तृप्त झाले. एकनाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलंय, सकळ दाना माझी जान, अतिश्रेष्ठ अन्नदान, दिनास देवोनी सन्मान, द्यावे सदन्न अतिभाविका. नाथ भगवंताची ओवी. सर्व दानामध्ये जर श्रेष्ठ दान काय असेल तर ते अन्नदान आहे. दारामध्ये बाहेर असलेल्या हरिजनांना, अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या हरिजनांना एकनाथ महाराजांनी आत आणावं आणि त्यांना भोजन प्रसाद घरातला द्यावा. दिनास देऊनी सन्मान, दीन आहेत त्यांना सुद्धा सन्मान देऊन अन्नदान करणं, द्यावे सदन्न, सदन्न या शब्दाचा अर्थ चांगलं अन्न द्यावे, अतिभाविका, याला खरं अन्नदान म्हटलं जातं. असं अन्नदान एकनाथ महाराजांच्या घरात चालतंय. अन्नदान, ज्ञानदान आणि नामदान असं अखंड एकनाथ महाराजांच्या घरामध्ये चालू आहे. एकनाथ महाराजांची कीर्ती हळूहळू आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरलेली आहे आणि एकनाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये वाटायला लागलं, आपल्या पूर्वजांनी जी पंढरीची वारी केली आहे तो वारीचा नियम आपण केला पाहिजे, आपण वारीचा नियम चालू केला पाहिजे. आणि एकनाथ महाराजांना वाटायला लागलं, चला पंढरपूरला जायचं. एकनाथ महाराजांनी उद्धवाला सांगितलं, उद्धवा चल आता पंढरपूरला जायचं. उद्धवानी सांगितलं, सायंकाळ फार झाली आहे, आज मुक्काम करू, उद्या जाऊ म्हटले. 5:30 वाजलेले आहेत, आता काही मिळत नाही, आपल्याला रस्ता सापडत नाही आणि त्यामुळे सायंकाळ झाली, वेळही संपली आपली. त्यामुळे पंढरपूरची वारी एकनाथ महाराजांनी पहिली कशी केली त्याचा विचार मात्र उद्याच्या कथेमध्ये आपल्याला करायचा आहे. आज आपण इथंच थांबू.